जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो झाले वो झाले वो साजने सुख झाले वो झाले वो झाले वो साजने तो हा विठ्ठला बलवा तो हा विठ्ठला बलवा सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी तो हा विठ्ठला बलवा तो हा विठ्ठला बलवा तो हा माधव माधव माधवा बलवा तो हा माधव 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 बलवा तो हा विठ्ठला बलवा तो हा विठ्ठला बलवा हरि तो हा माधव 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 बलवा तो हा माधव 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 बलवा हा विठ्ठला बलवा तो हो हा विठ्ठला बलवा बहुत सुकृताची जोडी हाची जोडी प्रभुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल 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 आवाजे म्हणून विठ्ठल 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 आवडी आवडी तो
विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा विठ्ठल विठ्ठली विठ्ठली आवडी विठ्ठल विठ्ठल विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवान तो हा माधव 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 बरवान तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा हरि तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे पर कुमार देवीवर बापर कुमार 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 देवीवर तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा हरि बाप कुमार 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 देवी वारा बापर कुमार 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 देवी तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा ओ हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा 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 तो हा गदा बरवा तो हा विठ्ठला बरवा अरे तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय जय राम जय जय राम संत संगतीचे काय सांगू सुख आपणा बारीके नाही ते आपणा बारीके नाही ते संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही ते अपना पारिके नाही ते हा साधू थोर दान साधू थोर दान साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर दान साधू थोर दान साधू थोर दान कधी योगी साधू थोर दान कधी योगी साधू थोर जा साधू थोर जाना कलियोगी साधू थोर जाना कलियोगी
इहलोकी तोचे सर्वभूती सम इहलोकी तोचे सर्वभूती सम शरीराचा भ्रमणे नोकरा शरीराचा भ्रमणे नोकरा इहलोकी तोचे सर्वभूती सम इहलोकी तोचे सर्वभूती सम शरीराचा भ्रमणे कदा शरीराचा भ्रमणे कदा नामा म्हणे गाय दूध एक सरी नामा म्हणे गाय दूध एक सर साधू निरंतर व्रत का साधू निरंतर व्रत तैरेचा नामा म्हणे गाय दूध एक सरे नामा म्हणे गाय दूध एक सरे साधू निरंतर वर्ते तैसा साधू निरंतर वर्ते तैसा साधू तोर जाना 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 कले योगी साधू तोर जाना कले योगी साधू तोर जाना साधू तोर जाना साधू तोर जाना साधू जाना साधू तोर जाना साधू तोर हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगती
सांगू सुख अपना पारी के नाही ते अपना पारी के नाही ते अपना पारी के नहीं ते अपना पारी है नहीं ते साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना अपना पानी अपना पारी के नाही ते अपना 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 पारी के नाही ते अपना पारी अपना पारी के नाही ते नाही ते साधु थोर जाना साधु थोर साधु थोर जाना साधु थोर साधु थोर जाना कलियुगी साधु थोर जाना कलियुगी साधु थोर जाना कलियुगी साधु थोर कलियुगी साधु थोरे जाना कलियुगी जाना कलियुगी जाना कलियुगी
युगी साधु थोर जाना कली साधु थोर जाना कली साधु थोर जाना साधु थोर जाना कलियुगी साधु थोर जाना कलियुगी साधु थोर साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना 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 साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना कलियुगी साधु थोर जाना कलियुगी साधु साधु थोर जाना साधु थोर जाना कलियुगी साधु थोर जाना साधु थोर जाना कलियुगी साधु साधु थोर जाना कलियुगी साधु जाना कलियुगी धनि 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 गम पद धनि धनि सानि धनि ध पद म पग मदि साधु थोर जाना कलियुगी साधु थोर जाना कलियुगी साधु थोर जाना
bani da sane bani da sane bani sane da ba magari da kama da ni da sane bani sane da ba magari da kama da ni da sane bani sane da ba magari da kama da ni da sane bani da sane bani da sane bani sane da ba magari da kama bani da sane bani sane da ba magari da kama bani da sane da sane da ba magari da kama bani da sane bani da sane bani da sane bani sane da ba magari da kama bani da sane bani sane da ba magari da kama bani da sane bani sane da ba magari da kama bani da साधु थोर दाना कलियुगी साधु थोर दाना हे कलियुगी साधु थोर दाना साधु थोर दाना साधु विठ्ठला 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 विठ्ठल 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 कुंडली शारदा हरि विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गिरिजी महाराज की पवन सुत हनुमान की सियावर रामचंद्र भगवान की बोलो रे भाई सब संतन की जय विठ्ठला 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 राम हॅलो संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेत साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कनियोगी इह लोकी तोचे सर्वा भूतीचा शरीराचा भ्रमणे कदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी नामा म्हणे गाय दुधे कसरे साधू निरंतर व्रत तसे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी गंगा विशुद्धं निदपादपर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुख्य यश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो माणिक्यगिरिं ब्रह्मस्वरूपं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानि मण्डना मण्डना नाम तरुण तुलसीमाला स्कंदनं स्कंजनेत्रं सदैवलहास विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्र जननी देवाची श्री संताची माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावतरी वाडबाबे अंतरी न्युजसुख आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे असती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत मस्तक हे
पायावरी या वारेकरी संताचे देवाधिदेवा हा 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 जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा पर्यसी केशवा विनंती माझी हे पर्यसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून नाम केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून नाम संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश शतावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे संकीर्तन वाक्पुष्प कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील एक थोर प्रचारक प्रसारक पंजाब ते गुर्जरपर्यंत संप्रदायाचा खरा दोरा ज्यांनी सांभाळला नामतयाचा किंकर जेने केला हा विस्तार सामर्थ्य दृष्टिकोनातून फिरविले देवळे जगा माझी ख्याती आणि भक्तीच्या प्रांगणामध्ये नैवेद्य हातीचा मूर्तीदेवी अधिकार परत्वे लढीकाळ भक्त नामदेवराय स्वयंक्रियेने संत असताना सुद्धा संत संघाचा आणि साधू विषयाची एक विशिष्ट महती प्रदर्शित करणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय परिहार वक्त्याच्या दृष्टिकोनातून अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण उक्तीप्रमाणे चालत असलेला नामजप सप्ताह वर्ष 4थे आणि या ठिकाणी आल्यानंतर विशेष आनंद वाटला की धर्म रक्षिते रक्षिता या पद्धतीने असणाऱ्या धर्मध्वजाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त असणारा सप्ताह आहे. मला भाग्य आहे, टाळ्या वाजवल्या पाहिजे. एकदा कशाकरता काय करावं हे तरी कळलं पाहिजे. निर्धारित आता चांगलं बारकाय नाही का, माझ्याकडे वेळ फार कमी, मला थोडं फास्ट जायचं आहे. पंचदिवसीय असणारा कीर्तन महोत्सव माळवडगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक किंबहुना 75 फुटाचा ऐतिहासिक ध्वज आहे. मला वाटतं आपल्या नगर जिल्ह्यात सगळ्यात उंच हाच असेल तर माझ्या ऑब्झर्वेशननुसार. हां, एक आमच्या मांडवे परिसरात ते पारनेर तालुक्यात तो 60 आहे. हा 75 आहे. याच्या आधी असेल की नाही मला माहीत नाही, पण ही काळाची गरज आहे. अनेक गावोगाव त्या पद्धतीने उत्सव झाले पाहिजे. परमश्रद्धेय परमादरणीय या परिसराचं वैभव नव्हे, पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या पूजनीय वंदनीय असणाऱ्या दोनही मला वाटतं संस्थांची असणारे मठाधिपती नाव घेऊ नये. संप्रदायाची प्रणाली एकेरी नावात उल्लेख करावा मी एवढा मोठा नाही आहे. कीर्तनकार धोरणात असावा, किमान कोणाचं नाव कुठेपर्यंत घेता येईल इथपर्यंत तरी आपली योग्यता असावी. गुरुवारी नारायणगिरीजी महाराज म्हणायचे बुवा हवामान तज्ज्ञ असावा. या दृष्टिकोनातून असणाऱ्या बाबांचा कृपा आशीर्वाद या सप्ताहाला आहे. त्या सप्ताहाचे सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक गावकरी टाळकरी माळकरी किंबहुना या गावाचे असणारे सर्वांना एकजुटीने घेऊन चालणारं नेतृत्व कर्तृत्व दातृत्व असणारे दादांची मागाशी भेट झाली. सर्व तितक्याच तवला मोलाचे, पण त्यांचा माझा विशेष जुना परिचय होता, पण ते बऱ्याच दिवसांनी भेट झाल्यानंतर त्यांनाही आनंद वाटला. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना घेऊन चालत असताना त्या धर्माची संस्थापना आणि बेटाशी तितक्या ताकदीनं निगडीत असणारं आपण सर्वांच्या दर्शनाचा योग आला. मी असणारं माझं परम भाग्य समजतो. जास्त लांबवणार नाही मी, माझ्याकडे 1 तास उरला तुमच्या दिलेल्या नियमाप्रमाणे. बरोबर वाजले की आता ना याच्यात बदल करावा लागेल. चला, ज्यांच्या साथीनं सेवा शृंगाराची महाराष्ट्रातील टॉप 10 यादीतली असणारे सगळी गुणीजन एकदा गायक वादकांकरता टाळ्या वाजवा. माझा एक स्वभाव आहे महाराज, चांगल्याला कधी चांगलंच म्हटलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. इथं आपली दुरावस्था आहे, आपण कधीच चांगल्याला चांगलं म्हणत नाही. महाराज एक एकाहुनी बळी आहे. मृदंगामध्ये महाराष्ट्रभर असणारं टॉप 10 यादीपैकी असणारे जे नाव आहे कृष्ण महाराज हापसे, अगदी गोड वादन आहे महाराज. किती ताकदीने हे जावे त्याच्या वंशाकडे तेव्हा
आणि महाराष्ट्रातील सर्वात असणाऱ्या बऱ्याचशा आवाजांपैकी असणारा माझा लाडका आवाज आमचे टेकाळे महाराज असतील किंवा आमचे बाळासाहेब महाराज असतील आणि उपस्थित सर्व असणारे टाळकरी वृंद, बालगोपाळ विद्यार्थी, चोपदार आणि साऊंड सिस्टम तुम्हाला खरंच मानलं पाहिजे. एवढ्या वातावरणात सुद्धा तुम्ही सेट केलेले महाराज. नाही तर कीर्तनकाराला दोन दुःख कायम असतात, येरती माईक दुःखाची जननी आणि तुका म्हणे मेलो सांगता सांगत. हे त्याच्या वाट्याला कधीच येऊ नये. बरेचसे माणसं त्या दृष्टिकोनातून असं मला अभंग निवडायचा आहे. ही संगती कशा करताय थोडंसं सांगून जातो, आपल्याकडे वेळ आहे म्हणून. हे उत्सव कशा करताय एक एक मी माणसं मागणार. मी ऐका, गायक वादक इतक्या ताकदीचे का लागतात? कारण नोहे एकुल्याचा खेळ म्हणून मेळ मेळवेला. ते दोन गोष्टी सांगतो ऐका. बरेचसे लोक गावात आलो आम्हाला म्हणतात महाराज आजचं कीर्तन एकच नंबर झालं पाहिजे. कीर्तनात 2 नंबरचं काहीच नाही. त्यामुळे थोडं सावध ऐकण्याची सवय ठेवा. एक कीर्तन आमच्या गुरुजींचं एक वाक्य होतं, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, कीर्तनकार साधा असावा, साधा असावा, पण त्याला पेटीतला 6 आणि 10 तरी कळावा. कळतंय ना? 70% कीर्तनकार आहे महाराष्ट्रात. पखवाद्याला प्रश्न पडतो स्वर कुठून द्यावा. थोडं धोमाताने धड शाहिताने. तो साधा असावा पण पेटीतला 6 आणि 10 तरी कळावा. आणि मृदंगातला ग आणि 10 तरी कळावा, ग 10 नसावा. कळण त्याला धन्यवाद नाही, कळण त्याने किमान झाल्यानंतर जेवण तरी जा. आणि आणखी 2 वाक्य. कीर्तन रंगवण्याकरता ही ताकद आहे. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले एक वाक्य सांगायचे टेकाळे महाराज, वाजवणारा पूर्ण वादक अर्धा गायक असला पाहिजे. एक कोटी सांगतो बघा, वाजवणारा पूर्ण वादक अर्धा गायक असला पाहिजे. गाणारा पूर्ण गायक अर्धा कीर्तनकार असला पाहिजे. कीर्तनकार अर्धा वादक अर्धा गायक आणि पूर्ण कीर्तनकार असला पाहिजे. नाही तर ती तुटी नाही जमत महाराज. मग उगच आता वाया श्रीरामपूर मार्गे गेला तरी चालेल, काय हरकत नाही, आता कोठे. म्हणून थोडासा दृष्टिकोन सिद्धांत आहे का. हे उत्सव करण्यापाठीमागची नेमकी कारण मीमांसा काय, थोडं मुख्य परत्वे कारण ऐका आणि मला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. तसे अभंगातले 4 प्रश्न सुटले की अभंग सुटला. कोणती संगती नामदेवराने अपेक्षिताची ऐका. जीव जीवाची, जीव मूर्खाची, जीव उद्बोधकाची, जीव संताची. 4 सांगितले मी ऐका. जीव जीवाची अधपतन, जीव मूर्खाची अधपतन, जीव उद्बोधकाची अधपतन, जीव संताची पतन आणि उद्धार दोन्ही सुद्धा. विठाला 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 विठाला. काय तुमच्याकडे काय पद्धती मला माहित नाही, पण आमच्या बेटाच्या परंपरेनुसाराची इथं उभं राहिल्यानंतर बोवाकडे प्रमाण आणि पुरावा असावा. प्रत्येक गोष्टीला बोलताना प्रमाण आणि पुरावा असावा. ज्याच्याकडे नसेल पुरावा त्याला नेऊन पुरावा. थोडं 5G ऐकायची सवय ठेवा. BSNL रेंजने इतकं खाली मला बोलता येत नाही. थोडं ऐका. दुसरी गोष्ट, इथं उभं राहिल्यानंतर वक्त्याने वक्त्यावाने बोलणे असते. वक्त्या बा आम्हाला पाठाला सांगायचे, ही मर्यादा आहे. आणि दुसरी एक आहे, भक्ती ज्ञानावी रहित इतरा गोष्टी ना कराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जन करणे अंतरी मूर्ती कसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आपली वेळ 6 ते 8 आहे. तुम्ही 7:45ला येत आहे. अजून जे बसणार आहे ते थोडे जागा आवटून घ्या. खाते नाही राहिले, जागा नाही राहिल्या. पुढे सारखा आता महाराज 7 ते 9 ठेवा, नाही तर तुम्ही 6 ते 8 ठेवा. आमचे गुरुजी म्हणायचे 7 ते 9 जरी ठेवलं ना बाळासाहेब महाराज, तर काही बरोबर 8:45ला येणार आणि काही 8:45 येणार. काहींना तर इतकी घाई ना महाराज, पात्रावर बसले ना. आता जुनी माणसं शिल्लक म्हणतात, आपल्याकडे श्लोक शब्द आहे, पण जुन्या माणसांचे शब्द काय शिल्लक. काही एवढे विद्वान आहे ना महाराज, इकडे ताटावर जर वाढलं ना शिल्लक म्हणून तर शिल्लक ठेवत नाही. त्या बिचारा जर म्हणलं ना रावणा रावणा बुंदी डाळ भात राज्य गंभीर केले महाराज. इथपर्यंत मानसिकता आहे. म्हणून थोडंसं योग्य काळी अगदी योग्य वेळेत पुढे येऊन बसायला पाहिजे. नीट ऐका. 4 संगती हे उत्सव, ही संकल्पना ज्यांच्या डोक्यात आली असेल महाराज खरंच भाग्यवान माणसं आहे की ही संकल्पनेनं धर्म रक्षला जाऊ शकतो. ही काळाची गरज आहे. 3 प्रामुख्याने कारणं सांगतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार 3 कारणं सांगायची. उत्सव कलियुगामध्ये ऐक्याचं प्रतीक आहे, मुद्दा नंबर 1. उत्सव कलियुगामध्ये प्रेमाचं पूरक आहे, मुद्दा नंबर 2. आणि उत्सव कलियुगामध्ये एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. अन्वय सिद्धांत उपन्यास पद्धतीनं मांडतो. मी काय 10वी-12वी नापाचं कीर्तन करणे, त्यामुळं फार सापेक्ष पद्धतीनं बघा. जे मांडायचे ते चांगल्या पद्धतीनं जेवढं घेता येईल तेवढं चांगलं घेऊन जा. ऐका. 1. उत्सव कलियुगामध्ये ऐक्याचं प्रतीक आहे. 1. इथं चटई कोण टाकली बसणाऱ्याला माहीत नाही.
बसणारा उठून गेल्यावर काढणारा कोण आहे त्यालाही माहीत नाही, काढणाऱ्याला माहीत नाही बसणारा कोण आहे, बसणाऱ्याला माहीत नाही टाकणारा कोण आहे. तरी आपापली कामं चोख पद्धतीने आल्यापासून मी सर्व मित्रमंडळाचे बघतो ते आपापल्या पद्धतीने बघताय. हे उत्सव कलियुगामध्ये ऐक्याचं प्रतीक आहे. मुद्दा नंबर 1 झालं क्लिअर. ऐका, उत्सव कलियुगामध्ये एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. अनत्र ठिकाणी क्षमा मागून बोलतो, माणसं पैसे देऊन सुद्धा एकत्र येत नाही. आणि सृष्टीचा एक अघटित नियम आहे, इथं चौघं एकत्र येण्याकरता एकाला पृथ्वी सोडावी लागते. जरा डोक्यावर जाते का? म्हणजे एकाला मरावं लागतं तेव्हा चौघं खांदेकरी एकत्र येतात, तरी सुद्धा माणसं एकत्र येत नाही. पण इथं न सांगता एकत्र येतात. हे उत्सव कलियुगामध्ये एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. आणि मुद्दा नंबर 3, उत्सव कलियुगामध्ये प्रेमाचं पूरक आहे. सद्गुरू परंपरेमध्ये लेणोको हरिणाम देणोको अन्नदान आपल्याकडे याच्यानंतर आहे ना? हां आहे, 100% आहे. आणि आपल्याकडे आमटी भाकरी माहिती आहे, जवळजवळ सर्वांना माहिती, ती फेमस आहे बेटाच्या पद्धतीने. काय असेल तर मेनू, पण आमटी भाकरी गृहीत धरू आपण. गृहीत धरायला काय जाते आपलं? एखाद्याने जर पंक्तीला बसलो आमटीचा असा काय म्हणतात MS 16 फोरकाच म्हणतात का? काय बदल नाही महाराज, कालाय तस्माय नाही. मग जसंच तसं ते फोरका मारला त्याच्या डोळ्याच्या गारगोट्यावने. तो कोणत्या जाती अति वर्ण त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण त्याच्या जीवाची घालमेल अवस्था बघितल्यानंतर प्रत्येकाच्या हातात पाण्याचा ग्लास पडला त्याचा जीव वाचवण्याकरता घेऊन धावतात. ते उत्सव प्रेमाचं पूरक आहे, ऐक्याचं प्रतीक आहे आणि एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे. म्हणून सध्या तरी धर्माच्या रक्षणाकरता असे उत्सव वाड्यावस्ती गावोगाव एकत्रित पद्धतीने होणं फार काळाची गरज आहे. विठाला मग आपण सर्व एकत्र येऊन त्या उत्सवाच्या दृष्टिकोनातून ही शोभा वाढवत आहे. मग आपला मुद्दा आहे पहिला, जीवजीवाची संगती. रात्रंदिवस जर आपण जो प्रयत्न चाललेला संसार प्रक्रियेमध्ये कशा करता बोलत चला गड्या, मला कीर्तनात कंटिन्युटी इन कनेक्टिव्हिटी लागते. जर मला गॅप पडला ना काही सुचतं मग, आणि मी जिथून सुरू केलं तर तिथून जिथं संपलं तिथून पुन्हा सुरू करतो, म्हणजे असं परत गॅप पडायला नको. आणि जोवर मला कोणी थांब म्हणलं तर मी कोणाचं ऐकत नाही जोपर्यंत माझं संपत नाही. याचा अर्थ तुम्हाला असं पक्क झालं की पाठ करून आलं असं नाही. नीट ऐका, बोललं पाहिजे करू आवडीने तुमच्या सुखाचा संवाद. आपल्याला संवाद खेळीमेळी गदारोळी, आणि तुम्ही एवढे शांत बसल्यावर कीर्तनाला गाढवलोळी, मग गदारोळी कसली? मग यादे नीट ऐका, जीवजीवाची संगती. आपण जे रात्रंदिवस संसार प्रक्रियेमध्ये संग करतोय मित्रवाणव्यामध्ये दरिद्र्यासारखं, काय प्रमाण आले काय? आता मी ते दिवशी बोलून गेलो सिद्ध टेकला जेवण बाप्पा बोधले, आम्ही बसलेलो होतो. बाप्पा म्हणे महाराज काळ अवघड आलाय. नारायण खिलारे गुरुजी वगैरे आम्ही होतो. म्हणलं काय झालं? वादकांचे नाही बोल बदलणार म्हणे, पण गायकांचं अवघड आहे. मला आश्चर्य वाटलं, असं का म्हटलं असेल? ते म्हणे इतकं अवघड आहे, आता तुम्हाला अजय अतुलचे आता एवढं लाही बोलते गाते पाठ करावं लागतील म्हणे, मित्रवाणव्यामध्ये गाडी असे बरेचसे म्हणे. त्यामुळे थोडं सावध. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. त्या दृष्टिकोनातून आणि कीर्तनकाराला सुद्धा एक संहिता आहे, त्याला अभंग पाठ नसले तरी चालतील, पण पत्रिकेतले अख्खे नावं पाठ पाहिजे तरच टिकणार तो. हे बरं वाटतं ना ऐकायला? हेच खरं आहे महाराज. चला मला पुढे घेऊन जायचं आहे. विश्लेषण श्रेयवाद प्रत्येक ठिकाणी, पण तरी सुद्धा श्रेयवाद न घेता कार्य करणारी काही दुर्मिळ माणसं आहे जगामध्ये. अजिबात नको महाराज. मला वाटतं जया अंगी मोठेपणा त्या यातना कठीण ते भोगावं लागतात, पण राजाश्रयाशिवाय परमार्थही चालत नाही ना महाराज. एक वाक्य बोलून जातो 5Gचे जाणत्या ऐकणाऱ्यांकरता. राजा जर साधू आश्रयित असेल, नीट ऐका बरं का, राजा करता जर साधू आश्रयित असेल तर स्वराज्य सुराज्य सुद्धा होऊ शकतं. नाही कळलं? राजा जर साधू आश्रयित असेल तर सुराज्य स्वराज्य होऊ शकतं, पण राजा फक्त राज आश्रयित असेल तर साधूची सुद्धा ठेचून हत्या होऊ शकते. विठ्ठला मग जीवजीवाच्या संगतीत आपण ज्या संसाराच्या संगतीमध्ये रात्रंदिवस प्रयत्न करतोय, तो संघ तो जो संघ आहे, तो रात्रंदिवस संसाराचा जो संघ आहे तो 100% दुःखाचा आहे. बसलेल्यापैकी धर्ममंडपामध्ये कुंती मातेच्या नंतर जगाच्या पाठीवर विश्वाच्या मालकाकडे दुःख मागितलंय. माझ्या सहित असं कोणत्या व्यक्तीने हात वरती करावा, कीर्तन संपल्यावर सेल्फी घेऊ आपण? आहे नाही महाराज. नाही तर असाही कोणी दाखवा की माझ्या जीवनामध्ये कोणतं सुख मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. प्रत्येकाला कुठंतरी आहे ना, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे ना. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी कबीरा रे ना.
कोई तन दुखी कोई मन दुखी कोई दन बिन रहत उदास थोड़े थोड़े सब दुखी सुखी हरि के दास धन्य जगी तोची एक हरि रंग नाचे 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 राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे धन्य जगी तोची एक हरि रंग नाचे धन्य जगी तोची एक हरि रंग नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे धन्य जगी तोची एक हरि रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरि रंगी नाचे वा पक्वाजा एवढा तालाला पक्का पाहिजे आणि पक्वाजाला टाळकरी तेवढा पक्का पाहिजे नाही ते पक्वाजा तालात पक्का असेल आणि टाळकरी जर कच्चा असला ना त्याला औषधच मारत ताल मुरलेला पाहिजे बेताल नको जगाच्या पाठीवर नाही भारताच्या पाठीवर म्हणतो मी किंवा महाराष्ट्राच्या पाठीवर तालामध्ये एकच व्यक्तिमत्व होऊन गेलं महाराज की ज्यांचा ताल एवढा पक्का होता की रूप हाताला टाळकरी पडायचे वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे महाराज त्या माणसानंतर परत ताल नाही बघितलं टाळकरी अशी रूप हातालाच पाटापाटा पक्वाद्याचा जोडीतच राजा महाराज मी वयाच्या 7व्या वर्षी त्यांची एक गवळण पाठ केली होती टेकाळे महाराज अगदी विलंबित वाजून म्हणायचे गुरुजी फार गोड म्हणायचे जमलं तर प्रयत्न करू आपण आ जाऊ दे रे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिले मी आज रे पाहिले मी आज रे जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी कान्हा तुझी कृष्णा तुझी मुरली मुरली पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पतिव्रताने ममाचा ढळला किसारा माझा घर राखता तुझ्या पायी संसार सारा केला पाठम तुझ्या माझ्या संसाराचा केला पाठ एका जनार्दनी चुकला रजारा एका जनार्दनी चुकला रे जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी मुरली 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 पाहिले मी आज रे पाहिले मी आज रे पाहिले मी आज रे इतके गोड होते चांगल्याला चांगलं म्हणा ना कमीत कमी नाही एवढं नाही अरे अरे एवढं नको सगळे प्रयोग माझ्यावर नको करू विठाला विठाला म्हणजे संसार प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला दुःखच आहे किती दुःख आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे जीव जीवाच्या संगतीत रात्रंदिवस जरी आला विचार तरी विचार नीट आहे का बोलत चला विचार दुःखाचाच आहे फार फार काळानंतर जरी जुने मित्र एकत्र भेटले गावोगावी एक वर्ग असतो DIG UPSC MPSC झालेले 70-80 वर्षाचे विद्यार्थी पारावर बसलेले असतात यांना नाही कळायचे एवढं ते पारावर बसलेले असतात आणि मग त्यांचा विषय चालतो पार एवढ्या वर्षाने जरी एकत्र आले विषय येतो त्यांचा नारायण नाही ते गावातल्या नारायणावर बोलतील पण नारायण नाही बोलायचे मला
इतकी माणसं विलिंदर आहे. जीव जीवाच्या संगती दोनच प्रकार आहे, एक तर योग्य काळी वृष्टी पर्जन्याची किंवा मला वाटतं वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य विठाला विठ्ठला विठ्ठला. हा सर्वस्व दृष्टिकोनातून जीव जीवाच्या संगतीत जरी आला तरी रात्रंदिवस असणारा तो प्रवास जीवाच्या दृष्टिकोनातून दुःखाचाच आहे. किती जरी प्रयत्न करा संसार प्रक्रियेमध्ये किती जरी क्रियामान केलं ते काळे बाबा तरी रात्रंदिवस दुःखच आहे. किती दुःख आहे, 2-3 पुरावे देतो आणि पुढचा अभंग सोडायला थोडंसं वेळेत जातो, कारण वेळेचं फार बंधन आहे. काळ वेळे नाम उच्चारित नाही प्रमाण म्हणायला सोपी, अंमलात आणायला कठीण जातात. मी कायम एक वाक्य बोलतो, कीर्तन लांबले की मागचे कुरबुर करतात आणि आयुष्य लांबले की लोक आम्हाला फोन करतात कोणता ग्रंथ वाचलं बाबा जाईन. त्यामुळे कीर्तनकार सावध असला पाहिजे. यादी सांगतो ऐका, जीवाच्या बाबतीमध्ये किती दुःख आहे. एका वेष्टी, समवेष्टी आणि उद्विग्नता 3 अवस्था आहे. वेष्टी अवस्था न्यायशास्त्रामध्ये आधी सांगितली. स्वतःच्या बाबतीत किती दुःख असलं तरी ते इतरांपेक्षा जास्त भासण्याला वेष्टी म्हणा, आणि समवेष्टी दुसऱ्याच्या बाबतीत किती घडलं तरी ते आपल्यापेक्षा कमी भासणं याला समवेष्टी. तुमची जास्त गाठागाठ होणे म्हणून सांगतो, अख्ख्या गावाची लाईट असावा ना आपली जावा, किती आनंद नाही ना. याच्या उलट अख्ख्या गावाची जावा मग आपली असावा, आनंद रे हाजी, याला वेष्टी समवेष्टी म्हणतात. आणि तिसरी अवस्था आहे उद्विग्नता. उद्विग्नतेची न्यायशास्त्रामध्ये व्याख्या असे, प्राप्त क्रियेच्या ठिकाणी प्राप्त क्रियामान ज्ञात असताना तद क्रियेचा विरोधाभास क्रियामान न करणं त्याला उद्विग्नता म्हणतात. मग उद्विग्नतेची सरळ व्याख्या अशी आहे, जीवाच्या बाबतीमध्ये एखाद्या क्रियेनं आनंद किंवा दुःख झालं तर तो एकदाच, पुनर्प्रक्रियेनं नाही. आपल्याकडे एक शुद्ध म्हणे बघा, ताकाने पोळलं का दूध सुद्धा पावणे 8ला ही अवस्था आहे. मी म्हणलं ताकाने पोळलं का, ते म्हणलं दूध सुद्धा फोकून पितात. जरा श्रवण कर, तुम्हाला कीर्तन तर कळते डोक्यावरून जात नाही ना. सोपं विचार, अगदी सोपं. एक म्हातारी होती ती लहानपणी मेली, तरी मागचे म्हणतील त्या काळी महाराज म्हातारीला लहानपणी कोणता आजार झाला होता, बुद्धीचे वैभव अन्य नाही. काय किती फोडून सांगावं महाराज, लय अवघड झाले त्या दृष्टिकोनातून. ताकाने नाही दुधाने पोळलं का ताक सुद्धा फुकून पितात. जीवाच्या बाबतीत एखाद्या क्रियेचा आनंद किंवा दुःख एकदाच, एकच दृष्टांत देतो आणि पुढचा सिद्धांत मांडायचा. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगड झाला की एका पक्षाला नाचा वाटतं, काय नाव त्याचं, मोर. आता नीट ऐकत चला. 1 तास विजांचा कडकडाट चालला, ढगांचा गडगडाट चालला, मोराचा नाचही सुंदर चालला. नाचणाऱ्या मोराकडे बघून म्हणा वाटलं, नाचरे मोरा, आंबे राहिलेले लँड डेव्हलपर्समुळे भरपूर हानी झाली. हैदराबादचं आपण प्रकरण समोर बघितलेलं आहे. त्यामुळं असणारं ते काही राहिलं नाही. पण आता कडकडाटही थांबला, गडगडाटही थांबला, नाचणारा मोरही शांत झाला. नंतर लक्षात आलं खिशामध्ये 5Gचा मोबाईल होता. व्हिडिओ गॅलरी ओपन करून मोराची एक सुंदर चित्रफित आपल्या मोबाईलमध्ये कैद असायला पाहिजे होती. तुमच्या सेमी इंग्लिशमध्ये सेल्फी असायला पाहिजे होता. आता इतकं फोडून सांगावं लागतं, पर्याय नाही. शुद्ध मराठी एवढी कळत नाही. आपली मराठी वळवली तशी वळते. मराठी शब्द आता बघा, जर कीर्तन संपल्यानंतर काही तरुण म्हटले चला आम्ही महाराजांना वाटा लावतो, एखादा म्हणून तुम्ही थांबा मी महाराजांची वाट लावतो, असं नका म्हणू. कमीत कमी शब्दमय कोश अर्थ बदलला की अन्वय बदलतो. कर्मधर्म सहयोगाने 1 तासानंतर असणारा कडकडाट गडगडाट थांबला आणि मग खिशातला मोबाईल काढला, व्हिडिओ गॅलरी ओपन केली, कॅमेरा क्लिक केला आणि शांत असणाऱ्या मोराला विनंती केली, मोर मोर वन्स मोर. मोर म्हणला नो मोर इट्स वन मोर. एखाद्या क्रियेनं आनंद किंवा दुःख एकदाच व्यक्त होतं त्याला शास्त्रामध्ये उद्विग्नता म्हणतात आणि शास्त्रीय भाषेमध्ये ज्ञानोबा तुकोबा आदी करून त्याला उद्वेग म्हणतात. वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. 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 सैफची राहावे, देविले आनंद
ठेविले आनंद ठेविले आनंद कैसे चिरहाल कैसे चिरहाल कैसे चिरहाल. प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे की नाही थोडं थोडं. एक ताकदीचं वाक्य बोलू. तुमच्या पूर्ण गावामध्ये असं एखादं घर दाखवा, पूर्ण गावात नाही पंचक्रोशीत, की त्या घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीला काहीतरी व्याधी नाही, काहीतरी आजार नाही. ऑनलाईन सर्व्हेलाच नाही तर ऑफलाईन सर्व्हेला सुद्धा नाही सापडणार. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला काही काही नाही तरी दुःख आहे, तरी माणसं जगत आहे. मग क्रियामान ऐका तद स्वरूपाने ठेविले अनंत तैसेचे रावे. ही जीवजीवाची संगती. रात्रंदिवस आला तरी विचार वाईटच करणार. वैकुंठवासी इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचे. म्हणे एक सकाळी सकाळी पूजा करायला बसलं आणि त्याने चंदन उघडायला घेतला आणि ते भावकीतून वैतागलेलं होतं. तुमच्याकडं संसारी जीवाला वैराग्य का वैताग? बोला गड्या. संसारी जीवाला वैराग्य का वैताग? वैताग. अगदी बरोबर. अजून 2 तास कीर्तन लांबलं. वैराग्य का वैताग? इथंही वैतागच. 100 वर्ष तुमचं आयुष्य लांबलं, घरच्यांना वैतागच. सगळे वैतागलेलेच आले. नशीब आम्ही वैराग्याच्या गादीतून आलेलो, एवढं तरी बरं. थोडंसं आत्मसात करा. संतांच्या ठिकाणी वैराग्य आहे आणि आपल्या ठिकाणी वैताग आहे. आपल्याला संसारात एवढं जरी हानी झाली तरी सहन होत नाही. सद्गुरू गंगागिरीजी महाराज ज्यावेळेस वारीला निघायचे ना, त्यावेळेस महाराज सर्वस्वी साहित्य पूर्ण असणारं पेटून द्यायचे. पूर्ण पेटून द्यायचं. म्हणजे पाठीमागे काही अभिलाषाच उरत नाही. मग वारीला निघायचे. आपल्या गावाच्या वेळेस गेले तर म्हणतात घरी ध्यान ठेवा बघा, मुक्कामी श्रीरामपूरला. किती अंतर आहे. आपलं चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपलं नाही महाराज. त्याने संसार प्रक्रियेतून धर्म केला. संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे कालोनी आशुंद हो. संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे कालोनी आशुंद संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे वाढता हा पुण्य धर्म केला. 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 हरि भजनी हरि भजनी हरि भजनी हरि भजनी हरि भजनी हरि भजनी मला काय गायन येत नाही बघा. मी तुम्हाला पाहून मला आनंद होतो. ते काय होतं, गुरुजी म्हणायचे गावाजवळ आले का बैल अड्यावणी करतात. जुन्या काळात पाहुणे घरी आले का पोरं अड्यावणी करतात. माहेरचं कोणी आले का डिपार्टमेंट अड्यावणी करतं. आणि गायक वादक चांगले भेटले का कीर्तनकार शहाण्यावानी करतं. असं होतं. ही संगती महाराज. नाही तर काहींच्या संगतीत गेलं ना हाय त्या चालींचा मोडदा पडतो महाराज. ती सुद्धा आठवत नाही. पण काहींना प्रसन्नता बघितले ना, जर सर्व दुःखांना प्रसन्न दृष्टिकोनातून सर्व प्रसन्नता निर्माण होते. चला, ते सकाळी वैतागलेलं होतं, वेळ कमी पडेल आपल्याला. आणि ते सकाळी सकाळी देवपूजेला बसलं, चंदन उघडाया घेतला. त्याचा मित्र वानव्यामध्ये आला त्याला भेटण्याकरता. आणि त्याला म्हणला काय चाललंय. ते म्हणला काय नाही. म्हणला उघडतोय चंदन मग नीट आहे का आपले जीवजीवाची संगती. तर म्हणला काय नाही, पार उघडलंय म्हणला भावकीनं. चारी बाजूने एकत्र होतात, पुन्हा पसार होत आहे म्हणला. पण प्रकरण मीही गेलो असतो, पण शेवटी आपल्या मनगटात दम नाही. इथून पूजा सुरू आहे आपली.
तो म्हणला मग कोणी किती उघडू दे म्हणला, कोणी किती पसारवू दे, शेवटी माणसाने माणसाच्या पाठीवर मारावं म्हणला, पण गड्या पोटावर मारू नये म्हणला. मग उघडू दे पसार होऊ दे म्हणला, पण शेवटी प्रकरण गळ्यापर्यंत आले. पण तुला म्हणून सांगतो, कोणी किती उगाळलं पसार झाले एकत्र आले तरी कोणी कोणाच्या नशिबातला नेत नाही. ही भक्ती आहे आपली. आता कीर्तनाला बसलेली सर्व सुज्ञ मंडळी आहात, अगदी 5Gचं नेटवर्क श्रवण करणारी. प्रत्येकाने चप्पल कुठे काढली? बाहेर. भाग्यवान तुम्ही, बरोबर 100%. जय विठ्ठल झालं, तुमचं लक्ष कुठं? घ्या. तेवढं सांगितलं तरी लक्ष कुठं? देहा देवा पुढे लक्ष जोड्याकडे, हात चोऱ्या करी पळत मना बाहेरी, ही का भक्ती खरी. म्हणून थोडंसं चिंतन आहे का, जीव जीवाच्या संगतीत रात्रंदिवस आला तरी त्याला दुःखच आहे. बरं सोपा प्रश्न विचारतो, संसारातलं सुख असलेलं का भासलेलं? 2 पुरावे देतो. एक, रज्जू सर्पाकार भासेले जगदांबर, तर ते सगळ्यांना माहिती. आणि जीवाच्या संगतीत विचार आला की रात्रंदिवस त्याला दुःखच आहे. एक सोपा दृष्टांत देतो म्हणजे कळण्याकरता बरं जाईल. थोडंसं फोडून सांगावं लागतं सामान्य वारकऱ्यांना. लय चिंतनही पटत नाही, लय विनोदाकडे नेऊ नको. उद्या कोणी म्हणे नको कालचं कीर्तन मंडपाच्या वरून गेलं बो. माणसं असे सक्षमीकरण असे हुशार असतात ना, ते निकष काढतात. जाऊ द्या तिकडे जायचं, वेळ कमी पडेल आपल्याला. ऐका, रिटायर्ड कालामध्ये ₹1,00,000 पेन्शन. पण दुर्दैव शास्त्र सांगतंय, न्यायशास्त्रामध्ये संपत्ती बरोबर कधी कधी संताप हा जोडलेला असतो. एक, कधी कधी अतिसंपत्ती असेल तर संतती नसेल, किंवा अतिसंतती असेल तर संपत्ती नसेल. हे 2 रिझल्ट 100% असतात. पण रिटायर्ड काळात ₹1,00,000 पेन्शन, विचार केला सर्वस्व जमा करायचंय, पण शेवटी उपभोग घेण्याकरता कोणीतरी असावं. आपल्या भाषेत जुन्या माणसं काय म्हणतात, एखादं कुत्रं मांजर तरी असावं. म्हणून दिवसभर चिंतन करायचं, आणि नकळत ते दिवसभर केलेलं चिंतन रात्री झोपी गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, पूर्वी माणसं ओट्यावर झोपायचे. आता पूर्वीचा काळ बरा होता. पूर्वीचं म्हणजे बघा, पूर्वीच्या माणसांचं आरोग्य चांगलं होतं आणि त्यांचं खानपानही चांगलं होतं, म्हणून ती माणसं त्या पद्धतीने 72चा दुष्काळ अनुभवलेली माणसं माझ्या समोर असतील. आता त्यांचं आरोग्य बघा, त्यांना विचारा बरं, आपल्या इतक्या सुविधा त्यांना होत्या का? दिवसभरातून त्यांना ती कळण्याची भाकर आणि निळ्याची भाकर आणि मला वाटतं ते सुकडी भेटायची, तरी ती माणसं समाधानी होते की नाही बाबा? आता प्रत्येकाकडे किती चॉईस आहे. जनरेशन बिटवीन द गॅप न्यायप्रणाली आहे. आत्ता जो तफावत आहे जुन्या आणि नव्या पिढीमध्ये. महाराज एखाद्याच्या लग्नाला जायला कपडे नव्हते त्यांच्याकडे, दुसऱ्याची उसणी घालायची मग ती आणून द्यायची. आत्ताच्या महिलांकडे आता एवढी चॉईस आहे दादा. आता जर एखादी महिला एखाद्या कार्याला निघली ना, तर तिच्याकडे एवढी चॉईस आहे, जे माझ्या अंगावरती आहे ना ते अख्ख्या लग्नात कोणाच्या नसलं पाहिजे. इथपर्यंत जनरेशन तरी समाधानी आहे. एका वाक्यात सांगू समाधान, एका वाक्यात. महाराष्ट्रभर फिरताना अनुभव येतो. काहींच्या घरी जेवायला गेल्यानं ₹1,00,000 रुपयाचे सोफा सेट आहे बसायला, जेवायला ₹1,00,000 रुपयाचे डिनर सेट आहे, वाढणाऱ्यांच्या गळ्यात डायमंड सेट आहे, पण घरातल्या प्रत्येक माणसाचा माइंड अपसेट आहे. असमाधानी आहे प्रत्येक जण, काहीतरी त्याच्या चेहऱ्यावरती असणारं दुःख आहे. पूर्वीची महाराज भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, वाऱ्या सवेरी जावे या झोपडीत माझ्या. किती आनंद होता पौर्णिमेच्या चंद्र. आता तर 1 BHK 2 BHK 3 BHK. आता फरशीवरी पडावे, स्लॅपकडे पहावे, मांडी काय ते गॅप यावे या बंगाल्यात माझ्या. इतकी प्रणाली चेंज झाली. याला काल आहे तस्मै नमः परिवर्तन म्हणा तुम्ही. मग मी सिद्धांत मांडत होतो, ते ओट्यावर झोपी गेलो. ते ओट्यावरून आठवले, मी परवा कळवणला कीर्तन केलं. 7 ते 9च्या कीर्तनाला मी फेटा बांधत होतो आणि 2-4 काकड्यातले वारकरी 7 ते 9ला झोपले होते. म्हणलं इकडंच नाही, आम्हाला जागावं लागतं, आमचा त्यांचा काय संबंध आहे. म्हणलं वा, नाही कळलं वारकरी कट्टरच आहे म्हणलं. पण ते वट्टा जरा बारीक होता आणि त्यातलं एक कोपऱ्यावरचं खाली पडलं, नॉर्मल पडलं. मी फेटा बांधताना मला वाईट वाटलं, पण जे खालचं होतं ना, मराठी भाषा बघा कशी. ते खालचं म्हणलं रामभाऊ मी पडलो रे, तो म्हणला पड पड, आम्ही आताच पडलोय. अन्वय अर्थ काय शब्दाचा व्याकरण संहितेमध्ये मराठी वाङ्मय कोशामध्ये त्याच्या पडण्याचा अर्थ आहे कोसळणे आणि यांच्या पडण्याचा अर्थ आहे झोपणे. माझा मराठाचं बोललं कौतुक आहे. आपल्याकडे तुमच्याकडे ग्लासला काय म्हणतात मराठीत? ग्लासच म्हणतात. मग प्यायल्याला प्यायला म्हणतात का? थोडंसं उत्तर द्या. मराठी वाङ्मय कोश तसं पद्धतीने आहे. मग ऐका, ते ओट्यावर झोपलं पण दिवसभराचं चिंतन भासलेलं दुःख दे, त्याच्याकरता सांगतो वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. पण त्याला स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला आणि वयाच्या 75व्या वर्षी भगवान परमात्म्याने त्याला जुळे 2 मुलं दिले. कशामध्ये? बोलत चला, स्वप्नामध्ये. इतका आनंद झाला त्याने अख्ख्या गावभर पेढे वाटले. कशामध्ये? स्वप्नामध्ये. पण वय झाल्यामुळे पेढे वाटून आलं, थकलं आणि झोपी गेलं. कशामध्ये?
स्वप्नामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर ओट्यावर झोपलं आणि पत्नीने सांगितलं मुलांना जागा कमी, जरा कलीकडे सरका. 8 फूट ओटा उंच होता. मागे सरकायला गेलं, वरून पडलं आणि हात आणि एक पाय मोडला. कशामध्ये? नाही, जागृतीत मोडला. आता स्वप्नात नाही, आता खरोखर मोडला. आणि वय झाल्यामुळे श्रीरामपूरला ॲडमिट केलं. गावातलं चांगला व्यक्ती म्हणून बरेचशी माणसं भेटायला जात होती. मग कुणी भेटायला गेलं का ते म्हणायचे ह्या वयात कसं काय हातपाय मोडला? ते म्हणायचं पोरांनी मोडला. माझं वाक्य कळतंय ना? काय उत्तर होतं? पोरांनी मोडला. कोणत्या? बोला. कोणत्या मोडला? स्वप्नातल्या. स्वप्नातले जर हातपाय मोडत असतील, जागृतीतले सांगायला लावू नका. ही जीवजीवाची संगती रात्रंदिवस आधपतने. संगती घातक आहे. जीवजीवाची किती घातक आहे. आपल्याकडे मनोरंजनाचे उत्सवाचे कार्यक्रम होतात कधी. आता यात्रा उत्सव होतात. कधी एखादा मुलगा चुकीचा वागला ना, त्या अख्ख्या कुळाचं दर्शन घडवतो की नाही गुरुजी? एखादं कार्ट जर पिऊन नाचायला लागलं सार्वजनिक उत्सवामध्ये, तर जुनी माणसं म्हणतात कोणचा पोरं आहे रे तो? आमची पोरं नाही का? आमच्या वर्गाने नाही का? मग कायम यांनीच नाश करायचा. अशी त्या भाषेमध्ये, आपल्या नगरी भाषेमध्ये. मग ते अमुक कोणते सांग, नाही ते आमक्याचं नातू. हा त्याचा आजही तसाच, बापही तसा, तोही तसाच. खरं आहे की नाही? पण एखाद्याने जर असं धर्माचं कार्य केलं, 10,00,000 रुपये दान दिलं, तर माणसं म्हणतात कोणाचं कोण आहे? आमच्या. नाही, त्याचा आजाय दानशूर, वडील आहे दानशूर आणि पोरगाय दानशूर. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी शांती रूपेनो हे कोणाचा वाईट, शांती रूपेनो हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व. शांती रूपिनो हे कोणाचा वाईट, शांती रूपिनो हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व. मुद्दा नंबर 1, जीवजीवाच्या संगती. त्याला ते रात्रंदिवस दुःख आहे, क्लिअर झालं. मी दुसरी संगती सांगितली, ते जीव गेला. ऐकणाऱ्यांचं अज्ञान हे कीर्तनकारांचं भांडवल झालं, म्हणून काही ठिकाणी विडंबने. मी मगाशी बोललो, तुम्ही जोपर्यंत ध्यानात ठेवत नाही. मी जीवजीवाची सांगितली. दुसरी संगती जीव मूर्खाची सांगितली. त्या मूर्ख कोणाला म्हणावं? प्राप्त क्रियेच्या ठिकाणी क्रियामान ज्ञात असताना सुद्धा तद क्रियेच्या विरोधाभास क्रिया करणं त्याला मूर्ख म्हणावं. पुढं घडलेलं सगळं कळते तरी त्याच्या विरुद्ध क्रिया करत त्याला मूर्ख म्हणतात. माझा पाया एकदा ट्रॅक भरू द्या. एकदा पायामध्ये मुरुम, माती, विटा सगळं चालतं. वर गेलो सगळं ISO मानांकित वापरू आपण. ISI सुद्धा नाही. फक्त एकदा स्ट्रक्चर पक्क झालं की मग मला जायला सोपं जाईल. मूर्खाची संगती सुद्धा घातक आहे. एवढाच मुद्दा विक्षेप सांगणारे शपक आहे. फक्त पटवण्याकरता सोपा घेतो. गुरुजी सांगायचे कुणी अंगावर ओढून घेऊ नका. कीर्तनकाराचं बोललं म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान असतं. कधी कोणाला बसेल भरोसा नाही. मला घरी जायचे, महाराज असंच कधी बोललं, नकळत बोललं तरी धमक्यान गाड्या अडवतात. तसंही काही खात नाही महाराज. धर्माचा प्रवक्ता गुळचाट नाही झाला पाहिजे. चिकटलेल्या गुळाचा मुंगळा जेवढा सुटायला जाईल तेवढा लटकतो, पण धर्माचा प्रवक्ता जोपर्यंत कठोर बोलत नाही तोपर्यंत धर्म सुधारणार नाही. काय म्हणणं आहे तुमचं? महाराज मी सांगितलं मगाशी, राजा साधू आश्रयित असला नाही की तो स्वराज्याचं सुराज्य करू शकतो. आता स्वराज्याचे महाराज, साधू संतांची भूमी. केसाला धक्का लागला तरी भीती नाही आम्हाला. जाऊ द्या, कळण त्याला धन्यवाद नाही, कळण त्याला घरी गेल्यावर कळण. धर्माचे पालन करणे पाकण. मला बऱ्याचशा बोलतात महाराज. गुरुजी कधी कठोर बोलल्यामुळे कधी धमक्या देतात, पण मी घाबरत नाही महाराज. कोणते जंगल असू द्या, वाघ तो वाघच. त्याला काय घोगरगावला सोडा, टाकळेला सोडा, श्रीरामपूरला सोडा, पुढं सोडा. बिबट्या असं म्हणलाय का मला या एरियात सोडा. ज्याला धर्माचा प्रचार करायचा त्याला काय बंधने कोणत्या प्रकारचं? मग नीट आहे. जीव मूर्खाची संगती घातक. एवढा दृष्टांत शपक की मला माझ्या अभंगाकडे याच्या निर्धारित वेळेमध्ये संत संगती सांगायची काही सोडावी लागेल. ऐका दृष्टांत. गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय आळंदी निवासी नेकनूर संस्थांचे असणाऱ्या बंकट स्वामींच्या असणाऱ्या टाचनामध्ये दृष्टांतात. बंकट स्वामी माहिती ना, आईच्या गर्भामध्ये जी व्यक्ती 18 महिने राहिली ते व्यक्तिमत्व. आणि शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. सृष्टीचा नियम खंडन करणारी माणसं. एक टाचन होतं आणि आनंदाने सहज असणारे विनोदाने जगन्नाथ अण्णा पवार वेदांत वाचस्पती सहज फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये आम्ही 10वीला असताना तो दृष्टांत सांगायचे बाळभाऊ. फार गोड होतं. आता मीडियाच्या माध्यमातून पुढे आला हा नाही, पण ते गोड सांगायचे. म्हणजे प्रसंग असा झाला,
की एका गावामध्ये 4 चोर आले. मूर्खाची संगती सांगतो बघा, आपल्याला संताच्या संगतीपर्यंत जायचं. आणि त्या गावामध्ये एक मूर्ख होतं आणि त्याचं नाव नारायण होतं. पण ते चोर गावात शिरले, म्हटले गड्या आता याला जर नाही घेतलं ती अख्खं गाव जागा करेन. बऱ्याच जणांची लाडकी गावाला त्रास करतात. नाही कळलं का तुम्हाला? मी ते 14 नंबरला गुलाब महाराज खालकर आर्वीच्या त्यांच्या माध्यमातून काला केला जुन्नर तालुक्यात पाठीमागे. आणि येताना एक पिकअप माझ्या समोर चाललेली होती. मला ते दादा अजून 2 माणसांचे दुःख कळलेले नाही, एक ट्रॅक्टरवाला आणि दुसरा पिकअपवाला. तुम्ही शेतामध्ये जर एखादं काम करायला ट्रॅक्टर बोलवला ना, त्याच्या अवजाराच्या आवाजापेक्षा त्याच्या गाण्यांचा आवाज जास्त असतो. नेमकी त्याला दुःख कोणता असतो? गाणे असायला होते, नेमके उधारी बुडवल्यामुळे असतं का नेमकी त्याला काय असतं? आणि त्या पिकअपवाल्यांची वाक्य वाचायला मजा येते बघा. असे गाडीला चाले ना स्टंट करताना असे ते वाक्य, त्याने वाक्य लिहिले होतं टेकाळे महाराज. मी स्क्रीनशॉट काढून ठेवला त्याच्यावर, असं स्क्रीनशॉट. दादा वाक्य असं होतं, पोरगं नालायक असलं पाहिजे, गाव नादी लागत नाही. येथ वडील जे जे करते. आता पुढचं मला बोलायला लावू नका. हे संस्कार आहे का? ही क्रियामान अवस्था आहे का? काय विचार आहे आपल्याला? मूर्खाची संगती सांगतोय मी. त्यांनी तो घेतला महाराज आणि त्याला वाड्यात उतरलं. म्हणलं जड वस्तू बांध. त्याने मुसळता जाते. म्हटलं अरे बाबा हलक्या बाण्याने उशिरायचा काय? अरे म्हटलं हे मूर्ख आहे, आपण चौघे उतरा. आता हे चौघे उतरल्या, मूर्खाचं काय नित्य उठवणी खावयाची चिंता. ते गेलं महाराज किचनकडे. आणि किचनकडे गेल्यानंतर त्या किचनला कुकर लावलं होतं आणि त्याला खिचडी लावलेली होती. आणि त्या घराचं नेमके दुर्दैव पती पत्नीचं भांडण झालं होतं आणि दोन्ही उपाशी झोपी गेले होते. घरोघरी मातीने आता गॅस आले. पूर्वी चूल विजली का पेटायची, म्हणजे भांडण झालं की थांबायचं. आता गॅस आले, डायरेक्ट स्फोट होतात आणि डायरेक्ट घटस्फोट होतात. काळ बदलला, जनरेशनले बदलले. मी बोलायला लागलो, मला 6 तास सवय, 1 आणि 1.5 तासाने काय शेळी शेंडे खाते तेवढं नाही पुरायचं. आपलं असं नाही कावळा लांबला म्हणजे भांडवल संपलं. असे कीर्तनकारे काही की कावळा लांबला का पुढचं सुचतच नाही. कावळा कळतो ना तुमच्याकडे, त्यामुळे मी कावळ्याचे जास्त प्रवचन करत नाही. मला विचारलं एकाने, का? म्हटलं कर्मकांडात आपल्यापेक्षा कावळ्याला महत्व आहे महाराज. कावळा आला महाराज थांबावा, कावळा नाही आला महाराज लांबवा. आपल्यापेक्षा जर कावळा महत्वाचा असेल तर आपण कावळा नाही वळा. मग जरा नीट आहे का? त्या चौघे उतरले आणि ते मूर्ख त्या दृष्टिकोनातून असणारं तिथं गेलं आणि त्या घरात पती पत्नीचं भांडण झालं होतं. घरोघर भांडणं होतात की नाही? होतात ना. तर मी गादीवर होतो पण मी गृहस्थ आश्रम स्वीकारला. ते भाग्य आहे महाराज. तुमचं काय आमचं काय सारखंच आहे, भेद नाही महाराज. आमचे गुरुजी एक दृष्टी. आता मला विनोदाकडे जायला लावू नका, माझ्याकडे 1000 विनोद आहे. गुरुजी म्हणे एक वैतागलेलं जावयाचं लग्न झालं. नाही कळलं तुम्हाला? सध्या वैतागलेले जावई सापडतात, वैराग्यातला कोणीच नाही. लग्न झालं आणि त्या मुलीनं सगळी कामं त्याला करायला लावायची. ते वैतागलं महाराज. त्याने सासऱ्याला फोन केला, म्हणला काय पोरगी दिली, भांडी मी, कपडे मी, स्वयंपाक मी, एवढं कुठं असतं का? तो सासरा म्हणला, जावाई एवढं तापू नका, 5 मिनिटांनी फोन करा, आत्ताच भांडे घासून आलो. नाही कळालं तुम्हाला? या बिलिंदराने परत 5 मिनिटांनी फोन केला. म्हणला काय सासरे बाबा, काय ही कर्माची फळं भोगा दिले? जावाई कर्माची फळं वगैरे काही नाही, एकच फळ तुम्हाला दिले, आका झाड माय काय? म्हणलं हे जेथे जातो तेथे कपाळ, प्रत्येकाचं सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ. ते मूर्ख होतं महाराज. ते चौघं चोरीला जमले, पण याने ते कुकर उचकला आणि त्याला मूर्खाची संगती सांगतो. ती खिचडी बघितली, त्याला आनंद झाला. म्हणला हिला तेल पाहिजे. बऱ्याच जणांची खिचडी तेलाशिवाय पचत नाही. काही वर्ग फार घातक असतात. तुमच्याकडे नाही महाराज. एवढं सुंदर नियोजन आहे ना, मग सर्वांचं एक युती आहे. पण काही गावाने आपण जावा ना, आपण म्हणलं का सप्ताह चांगला झाला पाहिजे, हा त्याला काय होतं? हे वर्ग लय घातक. आपण म्हणलं का धर्माचं कार्य झालं, हा त्याला काय होतं? गायक वादक चांगले आणले पाहिजे, त्यांना लय पैसे द्यावं लागतात. मग तू म्हण, तुला देतो म्हण तू. त्याला काय होतं? अरे कोणतंही कार्य सांगितलं का त्याला काय होतं? लय घातक. सिस्टम चांगली पाहिजे, हा अरे त्याला काय होतं? हा वर्ग सगळीकडे घातक आहे. मग त्याला म्हणायचं, भाऊ तुझ्या मुलीच्या लग्नामध्ये फक्त एकटीच मुलगी बाहुल्या उभं करतो, नवरदेव नाही, त्याला काय होतं? मग जमल का? ही लय घातक आहे महाराज. प्रत्येक जेथे जातो तिथे आपल्याला तो अनुभव येतो. मग त्याने असणार ते तेलाची बरणी घ्यायला गेलं आणि ते मान्य जी होती ना, ती जोरात ओढली महाराज. जसे ती ओढली तसे सगळ्या भांड्यांचा आवाज घरामध्ये नाही झाला. राहू द्या मग धप्प दिशी झाला. अगदी त्या पद्धतीनं ते चौघं म्हणले आता जगत नाही. ते चौघं पळत आले आणि त्याने तो मूर्ख नारायण उचलला की वरच्या कप्प्यात टाकला किचनच्या, आणि ते चौघं किचन खाली लपले.
ती पत्नी उठून आली, तिला वाटलं भांडे पडलेले आवरायला पाहिजे. पती पाठी मागून आला. पतिव्रता म्हणतील मला झोपेत ठेवून भात हाणायला आले, हे काय पतिव्रतापणे काय? ती म्हणे बघा, लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत पुन्हा उपाशी ठेवून मी एक घासही खाला नाही, आणि असा वाईट विचार जर माझ्या मनामध्ये आला असेल तर तुमच्या पायाची शपथ, वरच्या नारायणाला डोळे. हे जर माझ्या मनात आलं असेल त्याकडे महाराज, तर तुमच्या पायाची शपथ, वरच्या नारायणाला डोळे. आता नारायण वरच कप्प्यात होता, आता तो गप बसवल, तो मूर्ख. तर म्हणला हो हो हो, यांनी वर बघितलं, म्हणले ही मूर्ती तर वास्तुशांतीत बसवलेली नव्हती, ही आली कुठून म्हणे. त्यावेळेस तो म्हणला थांबा, ते बाकी जाऊ द्या. म्हणला मी दोनदा ऐकलं वरच्या नारायण डोळे, वरच्या नारायणाला डोळे. मग किचन मधले चौघा आंधळे काय? एकट्या नारायणाने 4 फटकावले. दुःखाची संगती सुद्धा, मूर्खाची सुद्धा अधपतर. विठाला खळाची संगती उपयोगाची नाही, 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 खळाची संगती उपयोगाची नाही. हो खळाची संगती उपयोगाची नाही, खळाची संगती उपयोगाची नाही. सया संगे अपना पाये, सया संगे अपना पाये, सया संगे हरिमुखी गाता हर पली चिंता, 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 हर पली चिंता, हर पली चिंता. टाळ्या वाजवा. काय 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 महाराज, खरंच ही भक्ती आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली. गोड त्या पद्धतीनं आहे महाराज. हे ज्यांच्या चाली ना लाईव्ह बोलते ते लेकरू माझ्या संगतीत 8 वर्ष होतं महाराज. त्यामुळे ते खळाची संगतीने आपली जी खळांची व्यंकटी सांडव होती ही ताकद होती. ऐका, मग ही मूर्खाची संगती घातक आहे. मग संताची संगती काय असते? चला आपल्याला चिंतनाकडे जायचं, बाकीच्या सोडा. रामायणातल्या मुद्द्यावरती येतो. चला, सुज्ञ व्यक्तींकरता ऐकण्याकरता ऐका. रामायणामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, लखनजी, सीतामय्या आणि हनुमंतराय वनवासाच्या दृष्टीने जात असताना हनुमंतरायांची पुढे भेटी झाली. पण वनवासामध्ये सीतामाईला प्रभू रामचंद्राने आधीच सूचित केले होतं की माझ्याबरोबर तुला यायला जमणार नाही, कारण तू ऐश्वर्य संपन्न राजाची मुलगी आहे, जिच्या बापाला 700 पत्नी असताना ब्रह्मचारी होता. कळतंय ना? वैराग्य संपन्न होता, वैतागलेला नव्हता. एवढा राजा आहे जिच्या सासऱ्याचा रथ स्वर्गाच्या देवतांना युद्ध करण्याला मदत जात होता, आणि जिचा पती स्वतः 21 स्वर्गाचा मालक. म्या बोलविल्या पर्वते बैसकानं सांडावी, समुद्र रेखानं ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं सीतामाई तुला जमणार नाही, तू येऊ नको. सीतामाईनं हट्ट धरला. निरोप कसला माझा घेता नदा, जे ते रागवते ते सीता. पतीची मता अनुसरणी पती. मला कशाला सांगताय? ज्यांना असं वाटतं ना आपल्याच वाट्याला फार दुःख आहे, जरा रामायणाकडे जा. विदित लेख और किसी के समझ न आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे, एक राजा के राज दुलारे, फेरत बन में मारे मारे.
औरों के कष्ट हरने वाले कष्ट उठाते हैं। जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं। सोन्याचा महल होता, सोन्याचा. जिच्या पोपटाला ठेवायला पिंजरा सोन्याचा होता, तो पोपट मिरच्या खाता संगा. एवढं ऐश्वर्य संपन्न जीवन होतं. तिला सुद्धा पंचवटीमध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याकरता, कुटिया बनवण्याकरता एक एक पत्ता जोडावा लागला. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़े जाते हैं, महलों के महलवासी आज कुटिया बनाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं. वनवासात गेले महाराज. संगती सांगतोय मी. थकलेल्या सीतामाई पोहोडल्या गेल्या आणि अनावधानाने त्यांच्या अंगावरचा पदर बाजूला गेला आणि जंगलातले जंगली असणारे सर्व प्राणी सीतामाईला भेटायला यायचे. विश्वाच्या मालकाची पत्नी होती. आपले बिबट्या पाहिला तरी बेशुद्ध पडते, ते आपले नव्हते. तिला भेटायला यायचे. सीतामाई या बाजूला झोपलेला आहे, अंगावरचा पदर गेला. लक्ष्मणजी पायथ्याशी, हनुमंतराय सुद्धा पायथ्याशी आणि प्रभू ध्यानस्थ बसलेले. वाघ आणि सिंहाचा विचार मनातला आहे का? संगती सांगतोय. ते म्हणे लखनजी जरी साधू दिसत असला तरी लखनजीची सीतामाईवरती वाईट दृष्टी आहे, असा विचार त्या दोघांच्या मनात का आला असावा? आता बारकाने चिंतन ऐकायचं बरं का, डोक्यावर जायला मी त्याला जबाबदार नाही. वाघ आणि सिंहाचं म्हणणं काय आहे की सीतामाईवरती लखनजींची दृष्टी वाईट आहे, असा विचार त्यांच्या मनामध्ये का आला असं? याचं सरळ उत्तर आहे, ज्याचं खाणं चांगलं आहे, त्याचं मन चांगलं आहे, ज्याचा आहार चांगला आहे, त्याचा विचार चांगला आहे. सात्विक आहार खाणाऱ्या व्यक्तीचं वय जरी झालं तरी परमार्थाचं तेज दोन कोपऱ्यामध्ये दोन महात्मे बघून घ्या, बरोबर आहे. या वयात सुद्धा तेज आहे आणि मांसाहार खाणाऱ्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा त्याच पद्धतीने क्रूर दिसतो महाराज. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार, युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार, विहार नेम इंद्रियाची तार, युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार. नसावी बाकर, नसावी बाकर निद्रा बहु वाचन. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार, हा नसावी बाकर निद्रा बहु वाचन. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार, नसावी बाकर निद्रा बहु वाचन. म्हणून आहार करताना शास्त्राने सांगितलं तो सांगितला. आवाज चेंज झाला, डायव्हर्शन मॉनिटरचा. जो सांगितलं तोच योग्य. कोणत्याही डॉक्टर किती आजारी पडला मांसाहार करा म्हटलंय का? ते काय म्हणतंय बोला ना. आजारी नाही पडले कधी. जगातले दोनच श्रीमंत आहे माझ्या समोर टेकाळे महाराज. एक पहिला श्रीमंत व्यक्तित्व आहे, ज्याला कोणतेही गोळी आणि दवाई नाही, तो जगातला पहिला श्रीमंत आहे. आणि दोन, गरिबी असताना सुद्धा ज्या बापाची मुलं निर्व्यसनी, तो जगातला दुसरा श्रीमंत आहे का नाही? पूर्वीचा काळ होता, वर्षातून कधी चपाती घरी झाली तरी आनंद व्यक्त व्हायचा जुन्या काळात. आता दादा अशी परिस्थिती, 3 टाइम आपण पोळ्या खाऊ शकतो पण खाणाराला गोळ्या आहे. पोळी शुगरची गोळी, पोळीपेक्षा डबल गोळी आहे. तो जेव्हा आहे ना तेव्हा देत नाही आणि जेव्हा सर्वस्व आलं की खाऊ देत नाही. हा त्याचा स्वभाव. माणसं म्हणतात 10 वर्ष काटाने मोडलं, अशी तोड केली, काट्या कोपट्यात हिंडलं गंगाला पण काहीच नाही झालं. आता चांगले दिवस आले होते पाळण्यावर बसून, पण ते त्याचा नियमच आहे महाराज. ज्यावेळेस आयुष मर्यादा संपले घेऊन जातो. युक्त आहार विहार त्यांच्या मनातला विचार आला. मग ऐका प्रसंग सांगतो. त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना ती संगती आवडली नाही. बारकाई नाही का? प्रभू रामचंद्राने एका पोपटाचं रूप घेतलं आणि सीतामाईच्या अंगावर पदर टाकला, पिंपळाच्या उंच झाडावर गेले आणि लखनजीची संवाद सांगताय. लखनजी, ही वाघ आणि सिंह तुझ्याविषयी असणारा वाईट विचार करताय, म्हणताय तुझी दृष्टी सीतामाईवरती वाईट आहे. लखनजी हसायला पाहिजे का रडायला पाहिजे? आणखी एक वाक्य विचारू. एखादा व्यक्ती जर म्हणला अनावधानानं आपल्याकडून त्याच्या बाबतीत वाईट घडलं, तो जर म्हणला जाऊ दे माझा वाईट होऊ दे पण तुला कर्माची फळं भोगावं लागेल, आनंद का दुःख? आनंद का दुःख?
आनंद व्हायला पाहिजे का, इतका कॉन्फिडन्स पाहिजे की मी केलेलं कर्म इतकं बरोबर आहे की मी फळ जरी भोगायला आलं तर ते मला चांगलंच येणार. पण आपल्याला माहिती आहे महाराज, आपण घरातून निघलो एकही देव सोडत नाही. मन जाणी जे पापा तो का म्हणे माय बापा या दे नीट आहे का. त्यावेळेस लखनजी हसले, म्हणले देवा क्रियाच्या विरुद्ध क्रियामान घडलं की मन त्या पद्धतीने क्रिया करतं. म्हणे कसं काय, काही बघितल्यानंतर दृष्टीला जे दिसलं त्याची अभेद अवस्था आणि भेद अवस्था दोन खंड निर्माण होतात. जे भासलं ते आणि प्रत्यक्षात असलं ते याच्यामध्ये दोन फरक आहे. म्हणे काय फरक होतो, कबीरजी तुलसी असणारा मला एक सुंदर दुहामध्ये वर्णन करतात. जल देखत तृष्णा उपजे, जल देखत तृष्णा उपजे, कामिनी देखत काम, शत्रु देखत हिंसा उपजे, संत देखत राम कबीरा, संत देखत राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, राम जय राम. लखनजीने उत्तर दिलं, देवा पाणी बघितलं की तहान निर्माण होते, एखादी कामिनी सुंदर बघितली तर काम निर्माण होतो, शत्रू बघितलं का वैरत्व निर्माण होतं. पण इथं हनुमंतरायासारखा संत बघितलं का पुढे रामच दिसतो. वाईट दृष्टी होण्याची क्रियामान गरज नाही, याला संगती म्हणतात. म्हणून जीवनामध्ये संगती मला वाटतं कधी ती पॉझिटिव्ह विचारांची व्यक्ती ठेवा, निगेटिव्ह थिंकिंग करू नका. आपण एखादा बिझनेस सुरू करायला गेलो त्याला म्हणलं ना असं सुरू करायचं आहे, त्याने काय म्हणायला पाहिजे 100% माझाच लोड आहे, तो मला लॉस गेला मग नाही कळलं का, असे काही कामाचे आहे का, नीट आहे का. मग जी संगती आहे ती संतांची मांडायची. मग संत किती प्रकारचे, गंगावत, गेयवत, गजगंडवत, गांगीर्यवत आणि गगनावत, हे 5 प्रकार आहे वेदांत शास्त्रामध्ये. एक एक मांडायला गेलो यांना 7 ते 9ला सुद्धा झोपा येते. त्या दृष्टिकोनातून हे 5 प्रकार आहे. फक्त आज्ञाने जीवाला परमार्थाविषयी जे आज्ञान त्याचा आपल्या इथे ज्ञानाने जे अंत करतात त्या नाम संत. कारण नामदेवरायांनी या संताच्या संगतीचा अनुभव प्रगट केला. आणि कोणत्या क्षेत्रामध्ये काय महत्त्वाचं आहे बोला ना, कोणत्या क्षेत्रामध्ये एक्सपिरियन्स मेक द मॅन परफेक्ट. सरळ म्हटलंय की नाही, अनुभव हा माणसाला सर्वोत्तम बनवतो. आपण म्हणतो त्यांचा 10 वर्ष गायन करताय, हा काय आहे, अनुभव आहे. नाही कळलं माता भगिनींकरता समजण्याकरता सोपा दृष्टांत देतो, अनुभव सांगतो ऐका. तुमच्याकडे रोजच्या 50 माणसांचा स्वयंपाक करणारी महिला आणि रेसिपी वाचून सेमी इंग्लिश पदार्थ बनवणारी महिला, दोन्हींचा अनुभव बोलाकडे नाही. तुम्ही घरी जाईन बघा, आता बोलत चला थोडं थोडं. जिथं बोलायला पाहिजे तिथं बोलणार नाही महाराज, जिथं गरज तिथं बोलायची नाही. आता विनोदाकडे जायला लावू नका, मला वेळ कमी. जिथं बोलायला पाहिजे तिथं बोलणारच नाही. वैकुंठवासी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत सांगायचे. म्हणजे प्रसंग असा घडला, गावामध्ये एक महिला सत्यवकडे होती. मी आपल्याला नाही सांगतो का मला माहीत नाही इथं काय येते, कधी कधी घडतं मग ते आमच्या येत. एक गावातली महिला थोडंसं पदप्रतिष्ठा आली आणि ती रस्त्याच्या मधून चालायची. अनावधानाने त्या काळामध्ये असा उताराचा रस्ता आणि ब्रेक फेल झालेलं पोरगं सायकलून येत होतं. ते 2 किलोमीटरवर अडत होतं, बाजूला व्हा बाजूला व्हा बाजूला व्हा, ब्रेक तुटला. ती म्हणजे मी कसं काय बाजूला व्हाईन, मी पदावर आहे. बिचारा जवळ आलं, ब्रेक फेल असल्यामुळे त्याने धडकावलं आणि त्या महिलेचे 2 दात पडले. त्याने बिचाऱ्याने असणारं त्याच्यावरती केस केली, बाल सुधारगृहामध्ये त्याला टाकण्यात आलं. त्याच्या वकिलांनी प्रतिस्पर्धी सांगितलं तुला काही विचारलं तर अजिबात बोलायचं नाही. दोघांनाही कटघेऱ्यामध्ये खर्च ठेवण्यात आलं आणि समोर काय देण्यात आलं बोला ना, आपल्याकडे काय देतात, गीता. किती दुर्दैव आहे महाराज, जी गीता सत्यप्रत सांगितली आपल्याकडं खोटं बोलण्याकरता सुद्धा शपथ खऱ्या गीतेची खाली जाते, इतके दुर्दैव आहे. मला एक वाक्य बोलू, परराष्ट्रामध्ये ती गीता शाळेत शिकवतात म्हणून कोर्टात जायची वेळ येत नाही. मला वाटतं आपली कोर्टातली गीता जर शाळेत आली तर कोर्ट ठेवायचीच गरज येणार नाही, इतकी माणसं सरळ होती. कधी कधी असाध्य ते साध्य करिता सायासेन कारण अभ्यास आहे तुका म्हणे. ही काळाची गरज आहे, परिवर्तन झालं पाहिजे. मला वेळ कमी. आत्ता जनरेशन इतकं बदललंय. आत्ता एक थोडंसं प्रबोधन म्हणून सांगतो, मी थोडं बाजूला येतो. आत्ता जर चांगल्या पोरांना गुरुजी विचारलं ना वरती वैकुंठन पाताळ, तर त्या पोरांची उत्तर येतात सेमी इंग्लिशची. मुंबईमध्ये आमचं यान चंद्रापर्यंत गेलं होतं, त्यानं जर वरती सिद्ध केलं तर आम्ही मान्य करू. इतका बदल झालाय. किती जनरेशन बदललंय. आत्ता जी 5 वर्षाची मुलं अपडेट करतात ना मोबाईल, तो 35 वर्षाच्या व्यक्तीला जमत नाही. काय म्हणणं आहे तुमचं.
कारण हे कलीचं महिमाने 5 वर्षाची नार भरतार 6 वर्षाची गर्भीने पुत्र तो पित्याचा वैरी आणि भरतार सांडून नारी हिंडतील दारोदारी. भरतार सांडून नारी हिंडतील दारोदारी याचा एक सिद्धांत सांगतो. 10-15 दिवसापूर्वी एक न्यूज सोशल मीडियाला फिरत होती. एका विद्वान असणाऱ्या पतीला एका छपरी पोराच्या नादी लागून त्या पत्नीनं कापून ड्रममध्ये भरलं आणि त्याच्यावर सिमेंट टाकलं. भरतार सांडून नारी हिंडतील दारोदारी हा शकून आता सत्य व्हायला लागला. आणि जग कल्पनेत गुंतलंय. सध्या कशात गुंतलंय? कल्पनेमध्ये. जी कल्पना डोक्याला घातक आहे ना गुरुजी, ती कल्पना आनंदाने श्रवण करतात, ऐकतात, पाहतात. एका मिनिटात सिद्ध सांगतो. यांची आवडती सिरियल लागल्यानंतर 70% व्यक्तींकडे रिमोट नाही. यावर तुमचं मत काय? बोलत चला, मी लाईव्ह बोलतो त्यामुळे थोडासा राग येतो, आहे का नाही? यांची आवडती सिरियल लागलो, आपल्याकडे रिमोट नाही. बरं, या बघतात काय? कोणती मालिका बघण्यापूर्वी तिच्या आधी एक टिप्स आहे. हिंदी असेल तर इस धारावाहिक के सभी पात्र एवं घटना काल्पनिक, इसका वास्तविक जीवन से कोई संबंध नहीं, कृपया अनुकरण ना करे. आणि मराठी असेल तर या मालिकेतील सर्व घटना एवं पात्र काल्पनिक आहे, याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही, कृपया अनुकरण करू नये. आपल्या 5Gच्या मोबाईलवर ट्रू कॉलरला असताना जर एखादं स्त्रीलिंगी नाव जरी आलं तर त्या कल्पनेने संसार उद्ध्वस्त होतात की नाही? अनावधानाने एखादा फेक कॉल जरी लेडीज आला तरी त्या क्रियेने संशयाने घरं उद्ध्वस्त होत आहे. ही कल्पना डोक्यात आली तरी घरं उद्ध्वस्त होत आहे. आणि याच कल्पना त्या आवडीने बघतात. माझ्या नवऱ्याची दुसरी. ज्या कल्पनेनं डोक्यात आलं तरी घरं उद्ध्वस्त होत आहे, त्या कल्पना आनंदाने बघतात. म्हणून नामदेवरायांनी सांगितलं, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, आणि ही संत मंडळी सुखी असो. या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे. या कलियुगामुळे, हे या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. इतकं गोड आहे महाराज, बरोबर समय होते. जाण विठ्ठला 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 विठ्ठला. तांत्रिक बिघाडी ते मान्य करावं लागतो. नारायणगिरीचे महाराज एक लय कोटी करायचे सुंदर. म्हणजे पूर्वीच्या काळी ना गावात लग्न असलं का 8-8 दिवस भोंग कोणाला झोपा येऊ देत नव्हते, बरोबर ना? ते याचं तिकडं त्याचं तिकडं, ते अगदी सगळ्यांना बोर करून टाकायचं. कोणी कधी आरडायचं. आणि नेमकी ब्राह्मण देवता मंगल अष्ट म्हणायला लागले का ते बंद व्हायचं. इथं नेमकी टायमिंग वाला का त्याने साथ सोडली महाराज. चला विचार सांगत होता त्या संत संगतीचं. आता जनरेशन किती बदललंय ते मी क्रियामान सांगत होतो. एक 2-4 दिवसापूर्वीचे असणारे एक माझ्या जीवनामध्ये घडलेला. आता बरेचसे कीर्तनकार आपुला तर एक नाही चालणार महाराज. गेला कीर्तनकार तेवढ्या अभंगाव मेला, देव आहे त्याचा नाही झाला आणि कीर्तनकार देवाचा नाही झाला. आता बदलावं लागेल कीर्तनकारांना. जनरेशन बदलणे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आपल्याकडे शिक्षण पद्धती फक्त मराठीची सेमीची इंग्लिश झाली. क्रियामान त्याचे. काळ किती बदलला ऐकायचं एक दृष्टांत सांगतो. एक 2-4 महिन्यापूर्वी, एक म्हणजे 5 महिन्यापूर्वी जवळजवळ पाठीमागच्या घरापुढे बसलेलो असताना माझा पुतण्या आहे 5 वर्षाचा. तो माझ्याकडे आला, म्हणला काका काहीतरी गोष्ट सांगा ना. म्हणलं बाळा काका पुतण्याच्याच चालू आहे महाराष्ट्रात. हा म्हणजे आमच्या दोघांचं, बाकीचं अंगा ओढून घेऊ नका. आणि ते कर्मधर्म सहयोगाने तुम्हाला कळलं वाटतं. तुम्ही हुशार आहे देवेंद्रासारखे. देवेंद्रासारखे म्हणलं मी. तुम्ही जे ऐकले ते चुकीचं आहे. यादी नीट ऐका. माणसं इतकी अपडेट असली पाहिजे. न सांगता कळवे ते अंतर. ज्यावेळेस त्याला म्हणलं कीर्तन सांगतो, नाही म्हणलं ते लय लांब होतात, गोष्टच सांगा. बघा काळ किती बदल. त्याला म्हणलं बाळा एक कावळा होता आणि त्याला तहान लागले. म्हणलं मग. म्हणलं कावळा गावाजवळ आला. म्हणलं मग. ग्रामपंचायत शेजारी त्याला एक पात्र दिसलं आणि ते पाणी खोल गेलं होतं. मग कावळ्याने त्याच्यात काय टाकले? दगड. अगदी बरोबर बाबा. तुमचं 70-80 वय. तुमच्या काळातला कावळा दगडच टाकत होता. तुमच्या काळातला कावळा दगडच टाकत होता. आपल्या काळातला कावळा दगडच टाकत होता. पोराव तुमच्या काळातला कावळा दगडच टाकत होता. मग शिक्षण पद्धती सुधारली किती? हा जनरेशन द गॅप आहे. त्याला म्हणलं मग 5 वाजेपर्यंत कावळ्याने दगड टाकले. नंतर पाणी वरता आले. कावळा प्यायला उडून गेला. तो म्हणला काका असा लांब गेला. म्हणला कावळा मूर्ख आहे पण सांगणारा महामूर्ख आहे. म्हणला माझं तर आईस्क्रीमच झालं. म्हटलं कसं काय रे? तर म्हणला कोणत्या काळातल्या गोष्टी कुठं सांगताय? 9 ते 5 त्याला ह्युमॅनिटी पॉवर राहिली का? मग पलीकडे एवढा भव्य प्रशस्त मॉल झाला. 50 पैशाला स्ट्रॉ आणू दे, पाण्यात बुडू दे, कावळ्याला पिऊ दे, कावळा उडू दे.
इतकं जनरेशन बदललं आहे, आपण सुद्धा त्या पद्धतीने बदलाव केला पाहिजे. मग संत संगतीचे विशेष काय सुख आहे त्याचा सिद्धांत मला मांडायचा आहे निर्धारित वेळेमध्ये. ऐका, एक दृष्टांत सांगून जातो. ज्ञानोबरायांनी असणारा त्या भूमीमध्ये आहे म्हणून दृष्टांत सांगतो. समाधी अवस्थेमध्ये बसलेले असताना प्रसंग असा ओढावला, असाच ओढावला. कर्मधर्म संयोगानं एक महिला रडत ज्ञानोबरायांकडे आली आणि रडता रडता बांगड्यांचा आवाज कानावरती झाला. म्हणून ज्ञानोबरायांनी तिला आशीर्वाद देऊन टाकला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता रडणारी महिला हसायला लागली. हसायला लागल्यानंतर समाधी उत्थान पावली. समाधी भंग पावणं, समाधी मोडणं आणि समाधी उत्थान पावणं. समाधी भंग पावली, जमदाग्नीच्या सांगण्यावरून परशुरामाने रेणुका मातेचं मुंडकं उडवलं. समाधी उत्थान पावली की पुंतांबा क्षेत्री चांगदेव महाराज मेलेल्या प्रेतांना उठत होते आणि समाधी मोडली तर ज्ञानोबरांनी काय केले हे सांगायचं आहे का. त्यावेळेस ज्ञानोबरांनी सांगितलं तुम्ही हसता याचं कारण काय. ते म्हणे मी 5 मिनिटापूर्वी माझ्या पतीचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या पूर्वीचा काळ होता पतीबरोबर सती जाण्याचा आणि त्या प्रेतात मला उडी टाकायची. म्हणून एका संताचं साधूचं दर्शन घडावं म्हणून ते दर्शन घेण्याकरता आलाय. तुम्ही ज्ञानाचा सागर आहात, ज्ञानाची खोली आहात, ज्ञानियांचा राजा आहात, साधकाचा मायबाप आहात. हे सर्व ज्ञान तुमच्याकडे आहे तरी सुद्धा तुम्ही आशीर्वाद देताय अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कलियुगामध्ये तुमचे शब्द खोटे ठरणारे याचं वाईट वाटतंय. ज्ञानोबराय असले मला, तुला कोणी सांगितलं माझे शब्द खोटे ठरणारे. ज्ञानोबरायांनी असणारे कमंडलूतलं पाणी घेतलं, पतीचं नाव विचारलं. सतचित आनंद, सच्चितानंद, सत चित आनंद. दुःखाचा क्लेशच बाधत नाही, मरणार कसं काय. ते पाणी शिंपडलं आणि 3दा आवाज दिला, सच्चितानंद सच्चितानंद. कटा कटा तुटती बंद, कटा कटा तुटती बंद, कटा कटा तुटती बंद. सच्चिदानंद सच्चिदानंद तट तटा तुटती बंद, तट तटा तुटती बंद, तट तटा तुटती बंद. सच्चिदानंद सच्चिदानंद तट तटा तुटती बंद, सच्चिदानंद सच्चिदानंद. कटा कटा तुटती बंद, कटा कटा तुटती बंद. सच्चिदानंद सच्चिदानंद. सच्चिदानंद सच्चिदानंद कटा कटा तुटती बंद, कटा कटा तुटती बंद, कटा कटा तुटती बंद. आवाज दिल्याबरोबर बांधलेल्या सुतळ्या तुटल्या, तटातटा बंद तुटले. मेले माणूस जित उठविले. आणि मग त्या सच्चिदानंद बाबांनी शके 1272 तर टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. आपणा पारिके नाही तेथे, आपणा पारिके नाही तेथे, आपणा पारिके. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणार, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना. आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. मेले
मेलेल्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या संगतीमध्ये आहे, म्हणून आपण पारिके नाही तेथे. आपल्याला पाहिल्यावर जिवंत मारतात. गुरुजी म्हणायचे कधी कधी एखादा भेटायला गेला ना, ते ना चांगला बोलत होता पण त्याला पाहिलं आणि त्याने जीवच सोडला. कळतंय ना, हा भेद आहे. संतांच्या संगतीमध्ये मेले माणूस जित उठविले, आपणा पारिके नाही तेथे. किती साधूचं महत्व आहे, अनन्य साधारण भरपूर भेद सांगता येईल. मी मगाशी थोडंसं सांगून घेतलं, हा नामदेवरायांचा अनुभव आहे आणि मी अनुभवाचा दृष्टांत सांगायचं राहून गेलो तुमच्यावाला. मी कुठे गेलो तरी माझी जागा सोडणार नाही. गाडी किती फास्ट गेली तरी ॲक्सिडेंट होऊन देणार नाही. त्याचा अनुभव मग सांगितलं. 50 माणसांचा स्वयंपाक करणारी महिला आणि पुस्तक वाचून रेसिपी करणारी महिला, दोन्हींचा अनुभव सारखा असेल नाही ना, मग तेच सांगायला आले. गुरुजी सांगायचे, वय झालेली वयस्कर म्हातारी बिचारी घरामध्ये पूजा करत होती आणि कन्यादानामध्ये एक पूजेचा घंटा दिला होता आईवडिलांनी. आणि ती म्हातारी बिचारी रोज पूजा केली, तो घंटा नाद द्यायची भगवान परमात्म्याला, ठेकाळे महाराज, आणि पूजा करून घंटा ठेवायची. पण त्या घरामध्ये सून लग्न झाल्यानंतर आले सेमी इंग्लिश. एके दिवशी म्हातारी बिचारी पूजेला बसली, तो घंटाच नाही सापडला. तिने वैतागल्यासारखी पूजा केली, पण म्हणलं घंटा जाणार कुठं, तो काय. मग म्हणून त्या सुनेला विचारलं, बाळा तो घंटा बघितला का? ती म्हणे, आत्याबाई थांबा 5 मिनिटात आणून देते. ती गेली गुरुजी आणि तिनं फ्रीज बनवून घंटा काढून आणला. आता म्हातारी श्रीरामपूर नगर आपल्या तालुक्यातली. आता आपला तालुका म्हणजे रांगडी भाषा महाराज. आपल्याकडे माणसं असे थोडे तापड स्वभावाचे. ते म्हातारी रागाला म्हटलं, घंटा काय स्थायू द्रव पदार्थाने तो वितळायला तो फ्रीजमध्ये ठेवला. आता ते सरळ विचारीन ते सासू तरी कसली. म्हातारीनं आरवाच्या भाषेचं उत्तर दिलं, तुझ्या बापानं घंटा फ्रीजमध्ये ठेवला होता का? ती म्हणली, आत्याबाई तसं नाही झालं. मला मग काय झालं म्हणे सकाळी मी असणारा रविवारची सुट्टी होती म्हणून एक पदार्थ बनवायला घेतला आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, कांदा बटाटा टमाट्याची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. याचा वाचार्थ आणि लक्षार्थ हा अनुभव नाहीये. तो का म्हणे चाकोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, अनुभव आले अंगा तो या जगा देतसे. ही संताची संगती. मग साधूचं महत्व किती, अनन्य साधारण लाख दृष्टांताने सिद्ध करता येईल. साधू आणि संत याच्यामध्ये भेद अवस्था आहे का? 10 मिनिटामध्ये आपल्याला त्या दोन्हींचा भेद बघायचा आहे का? संत देवते, संत निमित्त त्या प्रतिमा, आणि साधू तिथपर्यंत पोहोचण्याकरता क्रिया आहे. साधन चतुष्टीचा एक नियम आहे, ऐका. साधन चतुष्टीमध्ये पाठाला एक नियम आहे, तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसे, तैसी लाजीरवाणी दीक्षिताची काय वाणू. ज्ञानोबराय म्हणतात, साधनानं साध्याची प्राप्ती झाली की साधन सोडून द्यायचं. नाही कळलं, सोप्या भाषेत सांगतो. इथं तुमचं गावाचं नाव काय? माळ. इतकं सुंदर सुसज्ज गाव आहे, माळ कसं काय शब्द आला? इतकं कुठंच कोपरा खाटा दिसत नाही, सगळीकडे बागायते. पण पूर्वीची नावं तशी होती, त्यामुळे जाऊ द्या. माळ वाडगाव, इथून मिळालेली एसटी आहे तुमचं साधन आहे. आणि श्रीरामपूरला जायचे, श्रीरामपूर हे काय तुमचं साध्य आहे. मग साधन श्रीरामपूर आल्यावर एसटी काय करायचं? घरी आणायची, मग सोडून द्यायची. बरोबर. साध्य मिळाल्यावर साधन सोडून द्यायचं. संसारिकाला जमतंय का बघा बरं. पत्नी हे मिळालेलं साधन आहे आणि झालेले पुत्र संतती आपलं साध्य. मागचा कॅटलॉग पुन्हा भरून काढा. गाव जवळ आलं का एसटी सोडून द्यायची, साध्य मिळालं का साधन सोडून द्यायचं, आणि मुलं बाळा झाले का पत्नी सोडून द्यायची. हां, अजिबात नाही. म्हणजे संसारी जीवाला या प्रक्रियेतून जाता येत नाही. म्हणून त्याला साधूचाही संताची संगती महत्वाची आणि साधूचाही विचार तितकाच महत्वाचा आहे. काही काही महात्मे अदृश्य स्वरूपाने क्रिया करून जातात. मला वाटते महत्व हरवी चातुर्य लपून पिसेपणे मिरवी जगा. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना सर्वांनी जवळून बघितलेले. त्याच स्वरूपाचं असणारं समकालीन आत्ताचा व्यक्तिमत्व आहे सद्गुरू असणार रामगिरीजी महाराज, परमश्रद्धेय आदरणीय भास्करगिरीजी महाराज. त्या महात्म्यांकडे बघितलं का मला वाटतं, भाग गेला सीन गेला अवघा झाला सी आनंद. इतकी माझा स्वतःचा अनुभव आहे महाराज. वाईट विचाराची वृत्तीसुद्धा जवळ येत नाही. म्हणून साधूचं महत्त्व कलियुगामध्ये फार आहे. किती महत्त्व आहे, एक दृष्टांत मला सांगायचा ठरला तर फक्त 5 मिनिटं माझ्याकडे म्हणून सांगतोय का. किती महत्त्व आहे साधूंच्या बाबतीमध्ये, संतांच्या बाबतीमध्ये. नामदेवराय वाळवंटातून कीर्तन करून आले आणि जगाच्या मालकाकडे बघितलं. एवढा दृष्टांत घेऊन जा बस, बाकी अवैध पद्धतीने जाणार नाही. आणि देवाकडे बघितल्यानंतर नामदेवरायांना चेहरा ओळखू आला. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. हा पुण्यवान माणसाचा चेहऱ्यावरून सुद्धा ओळखतो की तो पुण्यवान आहे. बरोबर आहे की नाही. एखाद्या व्यक्तीला बघितलं त्याला जे हरी घाला वाटावं, किमान त्याचा आलेला फोन तरी प्रेमाने उचला वाटावा, किमान त्याला भेटल्यानंतर आनंद तरी व्हावा, समजून जावा तो जगातला सगळ्यात पुण्यवान आहे. पण एखाद्याला पाहिलं की आपल्या पायातली चप्पल काढाय वाटते ना, अशा मंडपाच्या कडेने घरी जा वाटतं. कायम दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा. नामदेवरायाने देवाकडे बघितलं आणि देवाच्या चेहऱ्याचा भाव वाचला. तो कोबाची अमृतबाणी
देवाजीच्या पडता कानी दगडाच्या टाळामधून गायिले अभंग मौन का दरिले दरिले सांगा पांडुरंग. देवाला विचारलं, देवानं सांगितलं नामदेवराया यातायाती धर्म नाही विष्णुदासा. आता ज्या भलाड भिंती उभ्या राहत्या ना जातीपातीच्याही संप्रदायामध्ये नाही आहे, त्यावेळेस असणारं सांगितलं मला चोखोबरायांना भेटायचे. चोखोबराय कुठं राहत होते? चला मंगळ वेडे जावो नाम विठ्ठल विठ्ठल गावो. मंगळवेड्याला नामदेवराय निघाले. नामदेवराय तिथपर्यंत पोहोचले सुद्धा आणि गोड भजन करत चालले होते. आपल्यासारखे नाही ते भजन. आपलं दुपारी 12ला सहस्त्रदीपे दीप म्हणतो. दिंडीवाले इतके कलाकार आहेत, संध्याकाळी 4ला उठा पांडुरंगा आणि रात्री 12ला बॅटरी लावून डोळे मुडीत राधा चालेल. काही काही ते भजनी मंडळ अशी कलाकार बघितली मी, ते शेवट नाही सापडला का ते काळे महाराज एका जनार्दने राधा. काय भजन आहे ते. नामदेवराय असे गोड भजन करत चालले होते चोखोबारायांकडे. आता सगळ्यांनी प्रेमाने करा जमलं तर. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करू काम सुखे करू काम पांडुरंग 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 पांडुरंग. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम पांडुरंग पांडुरंग. आपल्याकडे T20 चालू आहे ना, मग आता निर्धारित वेळेमध्ये थांबायचं. त्यावेळेस नामदेवरायाने असणारं भजन करत गेले आणि मंगळवेढ्यात जाऊन विचारलं चोखोबराय कुठं राहतात. सांगणारा रडायला लागला. म्हणला तो पाऊस चालला 15 दिवस भिंत कोसळली आणि त्या भिंतीखाली चोखोबरायांचं कुटुंब दाबलं गेलं. वाईट वाटलं. मग रडायला लागले. देव का रडत होता कळला. न्यायचं काय म्हणून एक हाड हाताला लागलं. त्या हाडाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या हाडातून सुद्धा ध्वनी कानापर्यंत गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला त्या दृष्टिकोनातून जसा मुरलीचा ध्वनी कानावरती आला की गोकुळच्या वृंदावनच्या वेणू ऐकला की गोकुळच्या गवळणी गायी सुद्धा तिथपर्यंत जायचा. गुरुजी म्हणायचे जमवणी सारा गवळणी मेळा गेला गे निगुणी गेला मुरली वाजवून बाय ग माझ्या दारा. ते स्वर होता ना ऐकोनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. ते हाड उचललं दोत्राच्या झोळीत घेतलं आणि मजल दर मजल करत पंढरपूरकडे आले. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत विश्वाचा मालक तिथपर्यंत आलाय. पुढचा पुरावा काकड्यात नाही. तिथं आल्यानंतर जगाच्या मालकानं नामदेवरायांना विचारलं कुठे चोखोबाराय. जिवंतपणी भजन आणि मेल्यानंतर सुद्धा हाडातून भजन आपणा पारिके नाही ते त्याच्याकरता सांगतोय. ते हाड नामदेवरायाने पुढे केलं. विश्वाच्या मालकानं ते हाड हातात घ्यावं, स्वतःच्या अश्रूंनी धुवावं, आपल्या पितंबरामध्ये घ्यावं, छातीशी लावावं आणि जगाच्या मालकानं हंबरडा फोडावा. जिवंत केलेली भक्तीची सुरुवात आपण देवाकरता रडावं आणि त्या भक्तीचा शेवटे जगाच्या मालकानं आपल्याकरता रडावं. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. कलियुगी म्हणून आजच्या आपल्या पंचकृषीमध्ये किंबहुना ज्या ज्या बेटांवरती विद्वान महंत किंबहुना पुण्यवान माणसे त्या पुण्याईनं कुठेतरी देश चालतोय. धन्यभूमी पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. कलियुगी हे साधूचं कलियुगामध्ये अनन्यसाधारण महत्त्व. म्हणून जाता जाता विनंती करतो. बोलायला गेल्यावर भरपूर आहे पण काही काळाच्या वेळेच्या मर्यादा आहे. याच्यानंतर पुढचं आहे त्या दृष्टिकोनातून थांबायचं. जमेल त्या ठिकाणी परोपकार करा, जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याची करा, जमेल तितका दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. आणि देवदेश धर्माकरता हा देह जायची वेळ आले तरी समोर जा. धर्माकरता मी 1-2 मिनिटं फक्त बोलणारे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा आपण सर्वांनी प्रेमाने भजन करायचं. विठोबा रमाई ठोबार जय ठोबार जय ठोबार हर जय जय
हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय हरी जय हरी हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय निर्धारित वेळेमध्ये 2च चरणांचा भाव मानता आला. परत कधी योग आला तर म्हणजे परत बोलावा म्हणून अपेक्षेने नाही. तसेच शहाण्या डॉक्टरने एकाच खेपेत पेशंट नीट करू नये, दवाखाना बंद पडण्याची दाट शक्यता असते. निर्धारित वेळेमध्ये चरण मांडण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एक संदेश देऊन जातो. ऐका, माझी वेळ संपली गुरुजी, तुमची क्षमा मागून एक संदेश धर्माचा इतका ध्वज सुंदर उभा आहे, त्या धर्माकरता थोडंसं बोलतो. ऐका, 3 गोष्टींनी महाराष्ट्र नाचला दादा. फॅशन, व्यसन आणि दूषण. बरोबर आहे की नाही? तरुणींनी थोडं फॅशन सोडा, जाणत्या माणसांनी थोडं दूषण सोडा, आणि मला वाटतं तरुणांनी थोडं व्यसन सोडा. हा महाराष्ट्र पुन्हा राजा छत्रपतींचा झाल्याशिवाय राहणार नाही. ओरडून सांगायची गरज नाही, गाभात सांगा तुम्ही. आता गावोगाव 99% मृत्यू अनैसर्गिक. यावर तुमचं मत काय दादा? 99% व्यसन करणारी पोरं पिढ्या तयार झालेल्या आहे. काही घरांमध्ये गेले ना 7-7 पिढ्या बसून खातील महाराज, पण पोरग व्यसनाकडे. आणि ज्या ज्या बापांना असं वाटतं ना आपलं पोरग न पिता घरी यावा, तो पिताही न पिता असावा. पिता जर पिता असेल तर पोरग का न पिता घरी येईल? हे तर वडील जे जे करते, परंपरा जपन करतात. नीट ऐका, व्यसन करणं हा गुन्हा नाही. मी प्रत्येक गावात 2 पिणारे पकडतो बाळासाहेब भाऊ. 2 पिणारे 100% पकडतो. खाली माना घालू नका, मी 100% पकडीन. माता भगिनींना विनंती, 2 पकडू का फक्त 2? हा, तुम्ही हा म्हणा, म्हणजे मला ठेवू द्या बांधून इथं. हा म्हणते कुशल. एवढं तर काय अजून काळ बलवान झालेला नाही. पण एखादा व्यक्ती जर व्यसन करत असेल तर त्याने पुढच्या वर्षी नाही माळ घातले तरी चालेल, पण किमान व्यसन सोडून कुटुंबातला जबाबदार नागरिक म्हणून मी या धर्ममंडपात बसलेला असून असं जर काहीतरी पण केलं तर ते सत्य सार्थकी ठरेल. ही धर्मध्वजाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठी प्रतिज्ञा असेल. आणि तुमच्याकडे येतो, 18-21 वर्षापर्यंत बाप मुलापेक्षा मुलीवर 100% प्रेम जास्त करतो. तुम्ही कोणत्या यादीतून असणारा मला वाटतं विषयाधीन प्रेमाच्या नादी लागून जर चंद धर्मांतर वगैरे प्रक्रियेकडे जाण्याचा तुमचा विषय असेल तर 36 तुकडे सुद्धा याच महाराष्ट्रात झाले आणि 21 चाकूचे वार सुद्धा याच महाराष्ट्रात झाले. जरा जपून वागा. भरपूर शिका, UPSC MPSC IPS पर्यंत जा. फक्त आपण केलेल्या कोणत्या एका चुकीमुळे पहाडासारख्या बापाची मान समाजात खाली जाणार नाही, एवढं करता आलं तर ते जीवन सार्थकी. आणि मुद्दा नंबर 3, धर्माकरता एकत्र या. शेवटचा मुद्दा आहे, सगळ्यांना पटण्याकरता सांगतो. तारुण्यात आलेल्या वाघाने ज्या जंगलावर वयस्कर वाघाची सत्ता होती ना, त्याच्यावरती हमला केला, म्हणजे हल्ला केला आणि वयस्कर वाघाला पछाडलं. वयस्कर वाघाने विचार केला, आपल्या एका दहाडावर अख्खं जंगल शांत होत होतं, पण सर्व इंद्रिय क्षीण झाले, आता जंगल सोडलेलं बरं. पण त्या तारुण्यातल्या वाघाला एक तितकाच असणारा नियती फिरलेला त्याचा मित्र भेटला. दोघांचा कट याला मारण्याचा धर्माच्या रक्षणाकरता मुद्दा मांडतो. ऐका, तो जंगलातून वयस्कर झालेला वाघ निघाल्यानंतर रक्तबंबाळ झालेलं अंग आहे, ती जंगलातली कुत्री जी होती ना त्याच्यावर भुकणारी, ती महाराज जवळ येऊन लचके तोडायला लागली. त्यावेळेस तो दूर बसलेला जो वाघ होता ना, त्यानं ताड दिशी उडी मारली, जवळ आला, एकच आवाज दिला, कुत्री आपापल्या जागेवर गेली आणि तो पुन्हा त्याच्या मित्राजवळ जाऊन बसला. त्या मित्राने म्हटला, का रे, काल तू त्याला मारणार होता आणि आज कुत्र्यांनी मारला असतं, काय फरक आहे? त्या वाघानं दिलेलं उत्तर आपल्याला सगळ्यांना लाजवण्यासारखं. त्या वाघाने सांगितलं, ऐक, मी त्याला मारेल किंवा तो मला मारेल, हा प्रश्न वाघाचा आहे, पण आजोक वाघाची जमात एवढी खाली गेलेली नाही का कुत्र्यांनी येऊन गोरगोर करावी. आज त्याचं वय झाले म्हणून त्याला मारलंय. उद्या जर कॉन्फिडन्स आला ना, मी तारुण्यात, हा विचार नाही, माझा सुद्धा काटा होऊ शकतो, म्हणून एकत्र राहणं फार गरजेचं आहे. गावात वैचारिक पातळीवर मतभेद अवश्य असले पाहिजे, मनभेद होता कामा नये,
विकासाकरता मतभेद अवश्य असले पाहिजे, पण त्याचा विचार नीट ऐका. ते मनभेदात होऊ नका. कोणी कोणत्याही पक्षात बसा, कोणाचं नेतृत्व कोणी, कोणाचं आयडॉल कोणी, कोण कोणाला मानणार आहे, प्रत्येकाचा स्वतंत्र प्रश्न आहे. त्याला संविधान नैतिक अधिकार सुद्धा देते, त्याला क्षम करण्याचा माझा अधिकार नाही. पण कोणी कोणत्याही पक्षात बसा, फक्त धर्माची बाजू आल्यावर सगळे एकत्र देशा एवढीच विनंती करतो. हेच असणाऱ्या या संकल्पना आहे. हिंदुत्व धर्म म्हणजे काय, आपण आपल्या ठिकाणी जागरूक राहणं हा धर्मच आहे. मग संतांनी तेच जागण्याचं काम केलं. कोणत्या प्रकारे, बुडत हे जनन देखावे डोळा, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, परी अर्भकाचे साठी पंथे धरिले हाती पाठी, तैसे क्रिया करून दावी ती अंगी किंवा जगी. म्हणून नामा म्हणे गाय दुधे एक सरे, व्यालेली गाय जशी वासरा करता पाना सोडते, आपण वासरू आखाल्यानंतर आपल्या करता देते, तसं आम्ही वैकुंठवासी, पण इहलोकीतला सामान्य जीवाचा उद्धार व्हावा म्हणून सांगतो तो मासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. असा अभंगाचा अन्वय अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेला असेल, वाणीचा दोष समजून परत करा. सर्वच चांगले असं माझं मत नाही, पण चांगल्यातलं चांगले घेऊन जायला काय हरकत नाही. देव देश धर्माच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र आहात. पुन्हा एकदा सप्ताह कमिटी आयोजक, नियोजक, संयोजक, गावकरी, टाळकरी, माळकरी, विणकरी, सर्व क्षेत्रातील पदाधिकारी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. इथं आल्यानंतर एक मनस्वी आनंद झाला. तुमच्याकडे असणारे नेतृत्व सगळी माणसं सगळीच प्रेमाची महाराज, कारण कोणाला काही सांगायची वेळ येत नाही. पण मुख्य परत्वे सर्वस्व असताना सुद्धा तुम्हाला सर्वांना घेऊन जी माणसं पुढे चालतात, खरं ती माणसं मोठी असतात. जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल ना, तर दुसऱ्याला मोठं म्हणायला शिकलं पाहिजे. मला जाऊ द्या, मी नाव बऱ्याचशा वेळा ऐकलं होतं या परिसरात आल्यानंतर. कोणाला राग आला तरी काही हरकत नाही, पण माझं बोलणं तसं नाही. त्यांचं बऱ्याचशा वेळेस नाव ऐकलं होतं, पण मोठ्या माणसांकडे नम्रपणा एवढा असतो, हा आज अनुभवला. म्हणून कहा राजा भोज कहा गंगोतेले, म्हणून नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि जिथं नम्रता आहे तिथंच लक्ष्मी महाराज. सहज नाही नांदत. आपल्याकडे GST लागायपुरतं सुद्धा नाही आहे का, आहे का? रावणाकडे किती होतं एवढं गेलं नाही. आपल्याकडे GST चांगल्या पोरांनी फटकवलं तर GST मिळेल, त्या एसटीने श्रीरामपूरला निघावं लागेल. इथली अवस्था. म्हणून चांगलं कर्म करा. झालेली सेवा समर्पित. भैरव घ्यायची का? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. बोलण्याच्या ओघातून आपण शब्द गेला असेल, वाणीचा दोष म्हणून परत करा.